वेलकम ऑल ऑफ यू. ऑकल्ट हिलर मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपला रेकी लेवल 1 चा डे 4 आहे. तर आज आपण बघणार आहे की अफर्मेशन म्हणजे नक्की काय, स्वयंसूचना कशा तयार करायच्या, त्याचबरोबर आपलं अन्न, पाणी, तुमच्या मुलांचं एक्झामसाठी पेन असतील, त्यांचं परीक्षा केंद्र, रिलेशनशिप, पैसे, त्याच्यानंतर आपल्या औषधांना सुद्धा लिटरली आपण चार्ज करू शकतो. ठीक आहे, मग बघूया की ते चार्ज कसं करायचे. फर्स्ट ऑफ ऑल मी सांगते की अफर्मेशन म्हणजे काय. कोणाला माहिती आहे? तुमच्या भाषेमध्ये उत्तर द्यायचे, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. येस, कोण आहे? दर्शना मॅडम, अगदी बरोबर, पॉझिटिव्ह सेंटेन्स. ओके, तर आज आपण अफर्मेशन कसे तयार करायचे तेच बघणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल एक रूल आहे बघा, की अफर्मेशन हे नेहमी पॉझिटिव्ह असायला हवेत. का? तर युनिव्हर्सला नेहमी पॉझिटिव्ह लोक, सकारात्मक दृष्टिकोन असणारी लोक, पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी लोकच आवडतात, पॉझिटिव्ह गोष्टी आवडतात. ओके, निगेटिव्ह गोष्टी युनिव्हर्सला आवडत नाही. दुसरं की युनिव्हर्सच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्दच नाहीये मुळात. त्यामुळे एक एक्झाम्पल देते हा. ते ओळखायचं तुम्ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते सेंटेन्स. की मी कधीच आजारी पडत नाही, हे सेंटेन्स काय आहे? पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? येस, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आयका मॅडम म्हणतात निगेटिव्ह आहे. वनिता मॅडम म्हणतात निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह. काही जणांना पॉझिटिव्ह. निगेटिव्ह आहे. कारण की नाही शब्द आलाय त्याच्यामध्ये. येस मॅडम, अगदी बरोबर. कारण आता बरेच जण, काही न्यू कमर्स असतील, त्यांना याच्याबद्दल माहित नसेल अफर्मेशन म्हणजे काय वगैरे. तर आपल्याला वरवर कसं दिसतंय हे वाक्य, की मी कधीच आजारी पडत नाही किंवा मी कधीच फेल होत नाही. आपल्याला वरवर हे वाटतंय की हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, पण नाही, हे टोटली निगेटिव्ह सेंटेन्स आहे, नकारात्मक वाक्यरचना आहे ही. बघा, जेव्हा ते तुम्ही कधी बघितलंय की एखादी व्यक्ती म्हणते की मी कधीच आजारी पडत नाही, त्यावेळेला काय होतं? बरोबर 2 ते 3 दिवसामध्ये ती व्यक्ती आजारी पडलेली आपल्याला बघायला मिळते. येस और नो? हो की नाही? किंवा काही व्यक्ती म्हणतात की मी कधीच फेल होत नाही, बरोबर तीच व्यक्ती फेल होणार. का? कारण युनिव्हर्स पर्यंत नाही हा शब्द त्या वाक्यामधला पोहोचत नाही. युनिव्हर्सच्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्दच नाहीये. ओके, त्यामुळे नाही ड्रॉप होऊन तिथपर्यंत जातो. ठीक आहे, मग याच्या बदल्यात बघा, तुम्हाला अफर्मेशन द्यायचेच आहेत, मग पॉझिटिव्ह किती सेंटेन्स आपल्याकडे आहेत ना तयार करण्यासारखे. मग निगेटिव्ह सेंटेन्स का वापरायचं? नकारात्मक वाक्य का वापरायचं? मी कधीच आजारी पडत नाही, त्याच्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता? की मी नेहमी निरोगी असते, आय एम हेल्दी. हो की नाही? असे वाक्य वापरू शकतो ना. हो, निगेटिव्ह सेंटेन्समुळे काय होतं? तुम्ही तशाच व्हाईब्स अट्रॅक्ट करता, त्याच गोष्टी, तेच अफर्मेशन युनिव्हर्स पर्यंत जातात. नाही हा शब्द तर पोहोचत नाही, उलट तुम्ही सतत आजारी पडत राहता. ठीक आहे, त्यामुळे अफर्मेशन पॉझिटिव्हच नेहमी असायला पाहिजेत, हा नियम आहे. आता बघा, हे तयार कसे करायचे. तर ऑकल्ट हिलर स्नेहल माझ्या फेसबुक आणि इन्स्टावरती अफर्मेशन्स बद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याची लिंक मी ग्रुपवरती शेअर केलेली आहे, पुन्हा एकदा शेअर करेन. ठीक आहे, मग आज आपण बघणार आहे की अफर्मेशन आपल्याला आपलं अन्न, पाणी याला सुद्धा अफर्मेशन द्यायचंय. जेव्हा तुम्ही रेकीची लेवल 1 ची अटेनमेंट तुम्हाला मिळेल, त्याच्यानंतर डेली प्रॅक्टिसमध्ये हा पार्ट आहे की दररोज तुम्हाला तुमचं अन्न, पाणी चार्ज करायचंय, तुमची औषधं चार्ज करायची आहेत. तुमचे वेगवेगळे आयुष्यातले प्रॉब्लेम्स असतील तर त्याला रेकीचं हिलिंग द्यायचंय. ते कशा पद्धतीने द्यायचंय ते आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल, अन्नाला कसं चार्ज करायचं बघा. विशेषतः महिला मंडळी इथे सगळेजण आहेत. तर अन्न काय करायचंय, तुमचं जेव्हा जेवण बनवून होतो, स्वयंपाक बनवून होतो, किचन काउंटरवरती सगळे पॉट्स तिथे ठेवायचे, किंवा आपलं जेवणाचं ताट असेल स्वतःचं किंवा फॅमिली मधल्या इतर व्यक्तींचं. तर काय करायचंय, फर्स्ट ऑफ ऑल सेम प्रोसिजर आहे, काल आपण शिकलो की रेकीला आभार विधी करायचंय. ती ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रामधून संपूर्ण शरीरामध्ये दिव्य रेकीची एक व्हाईट लाईट आपल्याला क्रिएट करायची आहे, ती प्रवाहित करायची बॉडीमध्ये, आणि ती हातामध्ये आपल्या क्रिएट करायची ती एनर्जी. ओके, एनर्जीचा बॉल घ्यायचं. हे झालं तुमचं प्रोटेक्शन शील्ड. आता काय करायचंय, आपलं जेवणाचं ताट किंवा जे काही जेवण तुम्ही बनवलं असेल ते समोर घ्यायचंय. सगळ्यांनी बघायचं, इकडे कप शेप मध्ये हात करायचे त्याच्यावरती. ठीक आहे, असे पिरामिड शेप मध्ये हात करायचे, जेवणाच्या ताटावरती हात ठेवायचे. आणि आता आपल्याला तिथं अफर्मेशन द्यायचं. मग तुम्ही अफर्मेशन कसे देणार? हे तुम्ही स्वतःसाठी करू शकता, घरातल्या मेंबरसाठी सुद्धा अशाच पद्धतीनं अन्न चार्ज करून तुम्ही देऊ शकता. फर्स्ट ऑफ ऑल काय करायचंय बघा, की हे अन्न ग्रहण केल्यामुळे माझी प्रकृती उत्तम आहे, मी निरोगी आहे, हेल्दी आहे. ठीक आहे, किंवा घरातल्यांसाठी देत असाल तर हे अन्न ग्रहण केल्यामुळे किंवा हे अन्न ग्रहण केल्यामुळे माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती यांना उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. ठीक आहे, सगळे हेल्दी आहेत, निरोगी आहेत, स्वस्थ आहेत.
असं अफर्मेशन तुम्ही देऊ शकता. किती वेळ अफर्मेशन द्यायचंय? तर कमीत कमी 5 ते 10 मिनिट आपल्याला अफर्मेशन देत राहायचंय. म्हणजेच हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत तिथे आपल्याला रेकीचं हिलिंग द्यायचंय. त्याचबरोबर काय करायचंय, तोंडाने हे अफर्मेशन्स, सकारात्मक वाक्य, स्वयंसूचना आपल्याला रिपीट तिथे देत राहायचे. यालाच रेकीचं हिलिंग असं म्हणतात. ओके. आणखी जर वर्किंग कोणी असेल इथे, तर लिटरली तुमच्या रिसेसमध्ये किंवा लंच टाइम असतो, ब्रेक टाइम, त्याच्यामध्ये आपला टिफिन ओपन करायचंय. हार्डली 5 मिनिट पण लागत नाहीत. ओके. टिफिन ओपन करून तिथेही तुम्ही कपशेपमध्ये हात धरायचे आणि तिथे अफर्मेशन बोलायचे. तोंडातून अफर्मेशन रिपीट देत राहायचंय. हातामधून रेकीचं हिलिंग त्या अन्नाला आपल्याला द्यायचंय. ते अन्न आपल्याला चार्ज करायचंय. कशा पद्धतीनं? तर हे अन्न ग्रहण केल्यामुळे मला उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. याच्यामुळे माझी प्रकृती उत्तम आहे. मी हेल्दी आहे, निरोगी आहे. आय एम हेल्दी, आय एम हॅपी. त्याच्यानंतर थँक्यू युनिवर्स, थँक्यू दिव्य रेकी शक्ती, थँक्स टू मी असं म्हणायचंय. अन्नाला चार्ज केल्यानंतर सुद्धा आपल्याला काय करायचंय? काल एक सांगितली होती स्टेप मी, कंपल्सरी आहे. जसं प्रोटेक्शन शील्ड कंपल्सरी आहे, तसंच आपल्याला काय की कॉर्ड कटिंग करणं सुद्धा कंपल्सरी आहे. मग कॉर्ड कटिंग कसं करायचंय? कोणाचं मिस झालं असेल तर पुन्हा एकदा बघून घ्यायचंय की मी सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा आणि बाधांपासून स्वतःला मुक्त केलेलं आहे. कट कट कट. ओके. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? अशाच पद्धतीनं आता आपण एक टास्क करणार आहे. एक्सपेरिमेंट सगळ्यांनी करायचंय माझ्यासोबत. तर आपण आज आपलं पाणी कसं चार्ज करायचं ते बघणार आहोत. सगळ्यांनी पाणी घ्यायचंय थोडंसं ग्लासमध्ये. येस, व्हेरी गुड. फार ब्रिलियंट स्टुडंट आहेत सगळे. आधीच ग्लासमध्ये पाणी घेऊन तयार ठेवलेले आहेत. ओके. खाली काही जणांचे व्हिडिओज ऑफ आहेत. मी म्हटलं डेली सांगते की तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असाल किंवा लहान बाळ वगैरे असेल तर एक्सेप्शनल केसमध्ये ठीक आहे, नाहीतर व्हिडिओ ऑन हवेत, कारण सगळ्यांची एनर्जी आपली एकमेकांना मिळत असते. ठीक आहे. चलो, तर स्टार्ट करूयात का? आले सगळे जागेवरती? कोणीतरी एकाने सांगायचंय. मॅडम माझा व्हिडिओ आहे चालू. कोण आहे मॅम? हा, मालकन. दिसतंय ना. येस येस. ओके. चलो स्टार्ट करूयात का? आता काय करायचंय, पहिल्यांदा ते पाणी थोडंसं प्या सगळ्यांनी. त्याची चव बघा, चव लक्षात ठेवायची. टेस्ट बघा कशी लागतेय, निरीक्षण करा. ओके. ठीक आहे. आता आपल्याला या पाण्याला सुद्धा चार्ज करायचंय. आता या ग्लासला आपण चार्ज करूयात, पण लक्षात घ्या, जेव्हा तुमचं एखादं पर्टिक्युलर गोल आहे, एखादी इच्छा आहे तुम्हाला पूर्ण करायची आहे, मग तेव्हा चार्ज करताना आपल्याला काय करायचंय की काचेचा ग्लास आणि काचेची बॉटलच वापरायची. तुम्ही नोट करून घेऊ शकता. डेली तुम्ही अशा पद्धतीने चार्ज करू शकता. पण जेव्हा तुमची एखादी विशिष्ट इच्छा, विशिष्ट तुमचं गोल आहे ते पूर्ण करायचंय, त्याच्यासाठी तुम्ही पाण्याला अफर्मेशन देणार आहे, तर काचेची बॉटल आणि काचेचा ग्लास आपल्याला वापरायचा आहे. ठीक आहे. समजलं? पुढे जाऊयात का? आता आणखी हे झालं. आता तर आपण स्वतःसाठी चार्ज करणार आहे, पण सपोज तुमच्या फॅमिलीतल्या सगळ्यांसाठी तुम्हाला पाणी चार्ज करायचं, त्या केसमध्ये काय करायचंय? आपल्या घरामध्ये माठ असतो, फिल्टर, ॲक्वागार्ड असतो. ठीक आहे. मग माठ, फिल्टर किंवा ॲक्वागार्ड वरती आपल्याला पहिले तर हातामध्ये रेकीला कॉल करून ती एनर्जी हातामध्ये क्रिएट करायची आहे. नंतर माठ, ॲक्वागार्ड किंवा फिल्टर वरती आपल्याला असे कप शेप मध्ये हात धरायचे. ओके. आणि तिथे अफर्मेशन द्यायचे. ठीक आहे. मग तिथे अफर्मेशन सर्वांसाठी असेल तर तुम्ही काय म्हणणार की हे पाणी प्यायल्यामुळे, हे चार्ज केलेलं पाणी प्यायल्याने माझ्या घरातील सर्व सदस्य, सगळे मेंबर्स हे हेल्दी आहेत, निरोगी आहेत, त्यांना उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ मिळालेला आहे. हे चार्ज केलेले पाणी प्यायल्याने किंवा ग्रहण केल्याने माझ्या घरातील सर्व सदस्यांना, सर्व मेंबर्सना, फॅमिली मेंबर्सना उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. ओके. अशा पद्धतीने त्याच्यानंतर कॉर्ड कटिंग करून टाकायचं. आता आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत. सगळ्यांनी काय करायचंय, तो ग्लास आपल्या समोर ठेवायचा आहे. एक सेकंड हा.
ओके, ग्लास समोर घेतला. आता पहिले तर रेकीला कॉल करायचा आहे. सोबत सगळ्यांनी करायचंय, मनातल्या मनामध्ये म्हणायचंय, मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू दिव्य रेकी शक्ती. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता व्हिज्युअलाइज करा की ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट तुमच्या सहस्रार चक्रामधून, क्राऊन चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. ही व्हाईट लाईटनी तुमचं संपूर्ण शरीर भरून गेलेलं आहे. आता ही दिव्य ऊर्जा, रेकीची ऊर्जा मूलाधार चक्रापासून पुन्हा तुमच्या हार्ट चक्रा म्हणजे अनाहत चक्रामध्ये आलेली आहे. तिथून तुमचे दोन्ही शोल्डर्स मध्ये ही ऊर्जा प्रवाहित होत आहे. शोल्डर्स मधून तुमचे दोन्ही हात आणि हातांमधून तुमच्या दोन्ही तळहातांमध्ये दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता या ऊर्जेचा आपल्याला एक व्हाईट एनर्जीचा बॉल, ज्याला ची बॉल म्हणतात, तो तयार करायचा आहे. येस, व्हेरी गुड. एक व्हाईट बॉल तयार करायचा सर्वांनी. येस, आता तो आपल्या क्राऊन चक्रावरून संपूर्ण बॉडीवरती सोडून द्यायचा आहे. हे झालं तुमचं प्रोटेक्शन शिल्ड, म्हणजेच काय, तर तुमचं संरक्षण कवच. ठीक आहे. आता दररोज सांगते, कंपल्सरी आपल्याला हे रेकीला कॉल करून प्रोटेक्शन शिल्ड कंपल्सरी सगळ्यांनी घ्यायचं आहे. इथपर्यंत पार्ट समजला. आता पुढे आता पाण्याला चार्ज कसं करूयात बघा. तो ग्लास समोर ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि याच्यावरती आपल्याला कप शेप मध्ये हात ठेवायचे आहेत. आता म्हणायचंय की हे पाणी प्यायल्याने किंवा हे पाणी ग्रहण केल्यामुळे मी निरोगी आहे, स्वस्थ आहे, माझी प्रकृती उत्तम आहे. हे पाणी प्यायल्याने मला उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. हे पाणी ग्रहण केल्यामुळे माझा आजचा दिवस अतिशय सुंदर, छान गेलेला आहे, खूप एनर्जेटिक गेलेला आहे. हे अफर्मेशन आपल्याला डबल डबल रिपीट देत राहायचंय. याच्यानंतर आणखी तुमची एखादी इच्छा असेल तर ती ही इथे बोलायची आहे पाण्याला. ते इंटेन्शन सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये सोडायचंय. हे पाणी ग्रहण केल्यामुळे माझी प्रकृती उत्तम आहे, मी निरोगी आहे, स्वस्थ आहे, आय एम हेल्दी, आय एम हॅपी. हे पाणी ग्रहण केल्याने किंवा प्यायल्याने मला उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. हे पाणी प्यायल्याने माझा आजचा दिवस अतिशय सुंदर, छान गेलेला आहे, एनर्जेटिक गेलेला आहे. मी खूप खुश आहे. आणखी तुमची एखादी इच्छा असेल, ती इच्छा सुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये सोडायची आहे. ते इंटेन्शन या पाण्याला द्यायचंय. आणखी एक महत्वाचं की जेवढं जास्तीत जास्त तुम्ही याला रेकीचं हिलिंग द्याल, जेवढे जास्तीत जास्त तुम्ही याला अफर्मेशन, हिलिंग द्याल, इंटेन्शन या पाण्यामध्ये द्याल, तेवढे छान मॅजिकल रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. मग डेली आपल्याला असं 5 ते 10 मिनिट पाण्याला अफर्मेशन द्यायचं आहे. मॅडम तुमचा आवाज नाही येत आहे. माझा आवाज येत नाही? बरं, बाकी इतर अजिबात कोणीतरी ऐकू नाही. सांगितलं प्लीज. येतोय का? हा येतोय एकाच मॅम. प्रॉब्लेम आहे की सगळ्यांना येत नाहीये? येतोय येतोय. येतोय 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 ना? येतोय मला. मॅडम मग तुमचं नेटचा काही इश्यू आहे का बघा बरं जरा. ओके, थोडंसं चेक करा. येस, अभिजित सर म्हणतात येतोय. थँक्यू सो मच. ओके, जेवढे जास्तीत जास्त तुम्ही या पाण्याला रेकीने चार्ज कराल, तुमचं इंटेन्शन त्याच्यामध्ये उतरवाल, रेकीचं हिलिंग द्याल, अफर्मेशन द्याल, तेवढे छान मॅजिकल रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. तुम्ही स्वतः ते आता अनुभवणार आहात लगेचच. कंपल्सरी डेली 5 ते 10 मिनिट आपल्या पाण्याला चार्ज करायचंय. बेस्ट वे की तुम्ही फिल्टर, माठ किंवा ॲक्वागार्डला दिलं तर पूर्ण कुटुंबाला हे तुमच्या ते चार्ज केलेलं पाणी प्यायला मिळेल. पण सपोज तुमची एखादी पर्टिक्युलर तुमची स्वतःची इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे, देन एखादी बॉटल तुमच्यासाठी ठेवा, काचेची वगैरे. ठीक आहे, सेपरेट चार्ज करा. त्यांच्यासाठी फिल्टरला चार्ज करून द्या, तुमच्या स्वतःसाठी सेपरेट पाणी चार्ज करा. ओके, झालं असेल तर कोणी एकाने सांगायचंय अनम्यूट करून. किती वेळा करायचं मॅडम हे?
5 ते 10 मिनिट द्यायचे, पण डेली करायचं आपल्याला मॅडम हे. ठीक आहे? अच्छा ओके हा, थँक्यू मॅडम. चलो पुढे जाऊयात. आता काय करायचं सगळ्यांनी? येस, आता हे पाणी पुन्हा एकदा आपल्याला टेस्ट करायचंय. आणि पाणी अफर्मेशन देताना नेहमी व्हिज्युअलाइज करा. तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. तुम्ही जे जे अफर्मेशन त्याच्यामध्ये टाकत आहात ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. असं व्हिज्युअलाइज करत अफर्मेशन द्यायचंय, म्हणजे कल्पना करत तिथे आपल्याला रेकीचं हिलिंग द्यायचंय. व्यवस्थित चव बघायची या पाण्याची. बिफोर आफ्टर काही चेंजेस तुम्हाला जाणवतात का? येस, हेमलता मॅडम बोला. मॅडम, मी माझ्या मुलीसाठी केलं होतं ते पाणी आणि तिला कडू लागत आहे ते पाणी. अच्छा, ओके ओके. मॅडम हॅलो पाणी गोड लागले काही ना. ओके, हॅलो कविता मॅडम. हॅलो आणि पाणी हॅलो एकदम तीर्थासारखे लागले चेंज आहे याच्यामध्ये. चव. ओके, कोण आहे? पंचामृत कसं असतं त्या टाईप मध्ये लागलं म्हणून. ओके, व्हेरी गुड हॅलो मॅडम. छान. येस, कोण आहे? हॅलो एका एक हॅलो मिनिट मॅडम तुम्ही प्रेस करा. मी हॅलो विचारते. सुनंदा मॅम बोला. मला पाणी त्या पाण्यामध्ये औषधी मिक्स केल्यासारखं लागलं. ओके ओके, हॅलो. छान. प्रत्येकाला वेगळे एक्सपिरियन्स येतात. येस, गोडूस असं थोडस वेगळी टेस्ट लागली त्याला. अच्छा, खूपच हा, छान. नाईस एक्सपिरियन्स. सुनील सर म्हणतात, सुनील महाडिक, टेस्ट चेंज झालेली आहे. ओके, मग आता मला कोण सांगेल? येस संचिता मॅडम, स्वीट झालं पाणी, गोड लागतंय. ठीक आहे, टेस्ट बदललेली जाणवली, चव वेगळी लागली. खूपच छान. आता मला कोण सांगेल? तुमच्याकडून उत्तर आलं पाहिजे. असं का झालं? पाण्यामध्ये बदल का झाला? विदिन 5 मिनिट्स, आपण 5 मिनिट पण त्याला चार्ज नाही केलेलं. मॅडम असं काय झालं? मॅडम ऍप्रिमेशन्स देताना मला फील होत होती एनर्जी, अरे असं वा, एकदम वॉर्म वाटत होतं. व्हेरी गुड. मग आता कोण मला आणि सांगेल की पाण्यामध्ये बदल का झाला? 5 मिनिट पण आपण चार्ज नाही केलेलं. असं काय झालं की फरक लगेच तुम्हाला जाणवला? म्हणजे आधी वेगळं वाटत होतं, आता गोड लागतंय किंवा कडू लागतंय, काही असेल. आता आपण कशामुळे? पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलेत ना. येस, व्हेरी गुड. रत्नेश मॅडम, तुमचं नाव काय? चवदार लागत होतं, किशोरी स्मिता मॅडम स्मिता म्हणतात. स्मिता येस, मॅडम. कशामुळे माहितीये? कारण तुम्ही त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तुमची टाकली आहे. तुम्ही त्याच्यामध्ये रेकीचं हिलिंग दिलंय. तुमचं इंटेन्शन त्याच्यामध्ये उतरलेलं आहे. रेकीची दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा त्याच्यामध्ये उतरलेली आहे आणि तुमचे सकारात्मक जे अफर्मेशन्स आहेत, ती ऊर्जा, ती एनर्जी त्या पाण्यामध्ये उतरलेली आहे. मग विचार करा की फक्त 5 मिनिट आपण त्या पाण्याला चार्ज केले. 5 मिनिट पण मला वाटत नाही की 5 मिनिट सुद्धा जास्त होती. केवढ्या कमी वेळामध्ये ते पाणी इतका बदल त्याच्यामध्ये झाला एवढ्या मोठ्या प्रमाणात. मग विचार करा, जर हे आज फक्त तुम्ही फर्स्ट टाइम केले, डेली तुम्ही अशा पद्धतीने पाण्याला अफर्मेशन द्याल, पाण्याला रेकीचं हिलिंग देऊन ते चार्ज कराल, ते पाणी प्याल, तर किती छान बदल, किती मोठमोठे रिझल्ट्स, मॅजिकल रिझल्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि अशाच पद्धतीने तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये, तर त्याच्यावरती सोल्युशन तुम्ही या चांगले चांगले अफर्मेशन्स या पाण्यामध्ये दिले. वेगवेगळे प्रॉब्लेम्स घ्यायचे आणि त्या इच्छा तुमच्या पूर्ण होण्यासाठी या पाण्याला रेकीच्या ऊर्जेने, दिव्य ऊर्जेने चार्ज करायचं. मग खूप छान मॅजिकल रिझल्ट्स तुम्हाला बघायला मिळतील डेली बेसिसवरती. तुम्ही म्हणाल मॅडम मॅम रोज चमत्कार होतात ते आमच्या आयुष्यामध्ये. ठीक आहे, तर हे मॅम कंपल्सरी बोलू का रोज करायचंय. येस, मॅम बोलू का दर्पणा मॅम. मला दर्पणा मॅम कोण आहे? हँड रेज केलंय बराच वेळ, सॉरी. बोला मॅम, हॅलो अनम्यूट करून बोला मॅम. येस मॅडम, अनम्यूट करून बोला. ओके, ओके कॉल सॉरी. कटिंग पण हा करायचंय. हॅलो मॅडम. मॅडम येस, हा, आपण जे हिलिंग करतो त्या पाण्याला केलं त्याच्यानंतरच कट करायचं का? हॅलो हो, त्याच्यानंतर एनर्जी कट करून टाकायची. ठीक आहे. आणि तुम्ही काल जे सांगितलं की डेली सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हिलिंग करायचं, तर ते जेव्हा सकाळी करतो उठल्या तेव्हा पण ते कट करायचं का तेव्हाच? नाही केलं तरी चालेल, पण सपोज तुम्ही स्वतःला प्रोटेक्शन घेतले आणि हा त्याच्यानंतर हा तुम्हाला इतर कोणाला तरी हिलिंग द्यायचंय, मग ओके त्यावेळेस आपली एनर्जी आहे ना, आपली एनर्जी कट करायची, पुन्हा रेकीला कॉल करायचं, प्रोटेक्शन शील्ड घेऊन त्या व्यक्तीला आपल्याला हिलिंग द्यायचंय. पुन्हा त्याची एनर्जी आपल्या एनर्जी पासून कट करण्यासाठी कॉल कटिंग करून टाकायचं. ठीक आहे. ओके 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 मॅडम, येस, थँक्यू. ओके मॅडम. चलो, आता आपण पुढे जाऊयात का? एक मिनिट येस, बोलू का मॅडम? हा बोला. हॅलो हा हा, बोला बोलू ना. का? बोला मला ना. हे म्हणायचं की आता आपण तुम्ही जे बोलला तेच सगळ्यांनी अफर्मेशन दिले ना पाण्याला
जेवढे हम्म, आपण जॉईंट आहेत ते. हम्म. ह्याच्यामध्ये मला एक शिकायला भेटलं की प्रत्येकाला जी गरज आहे ते युनिव्हर्स ते देतं. बरोबर. affirmation एक जरी दिल्या तरी. हा, येस येस. पण अफर्मेशन त्या आपल्या गरजेनुसार. पॉझिटिव्ह हव्यात आणि जेव्हा हो. व्हिज्युअलाइज करतोय तेव्हा त्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत अशी कल्पना करायची, नाही तर हा. अफर्मेशन इथे देताय आणि व्हिज्युअलाइज काहीतरी भलतंच करताय वेगळ्याच हा, विषया पद्धती. हा. ओके, मॅडम मला तुम्ही वाटतं तुम्हाला तर रिझल्ट मिळणार. युनिव्हर्सला माहित आहे की आपल्याला गरज कशाची आहे. येस, बरोबर. आपण फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे आणि मनापासून ओके. विश्वास आणि श्रद्धेने हिलिंग देत राहायचे. हॅलो ओके. मॅडम. ओके. हॅलो. Yes. हा हा, बोला. हा रेकीला आपण कॉल करायचा आणि नंतर कॉल कटिंग केव्हा करायची असं ते? रेकीला कॉल करून प्रोटेक्शन शील्ड घ्यायचे, तुमचं जे हा काही हा हिलिंग असेल स्वतःला इतरांना ते द्यायचे आणि त्याच्यानंतर कॉल हो. कटिंग करून टाकायचे. मग ती ते केव्हा एनर्जी करायची ते? कॉल लगेच कटिंग करायची एकदाच का? करायचं असतं मॅडम. पण तुम्ही आता स्वतःसाठी केलीत एखादी टेक्निक तर कॉल कटिंग हा करून टाका. सपोज दुपारी किंवा संध्याकाळी आणखी कोणाला तरी तुम्हाला हिलिंग द्यायचंय हा त्यावेळेला हा त्याला हिलिंग देऊन झाल्यानंतर पुन्हा कॉल कटिंग हा करायचं, कारण आपली एनर्जी लगेच त्याच्यावर करायची आहे. नाही मॅडम लगेच करायची की कॉल एकदा कटिंग? परत लगेच सांगता का करायचं कसं कॉल करायचं कटिंग. ते? येस, कॉल कटिंग लगेच करायचं मॅडम. आणि सपोज हा तुम्ही हा काय ठीक. करता, ज्या क्षणी तुम्हाला आठवेल त्यावेळेला जिथे असाल तिथे हा कॉल कटिंग करून टाकायचं. ओके. चालेल का? कुठे बी असलं तर चालेल. हा हो हो, मॅडम हो काहीच का? प्रॉब्लेम नाही. प्रवासात असेल तिथेही करू शकता. हा, हो ठीक हो आहे. आता आपण चालेल. पाण्याला ओके हिल चालेल. केलं तर आपण लगेच पण कॉर्ड कट करायची ना? हो हो आता आपण पाण्याला हिल केलं, बाजूला ठेवायचं, कॉर्ड कट करायचं, मग प्यायचं. हो मॅडम. ओके. ठीक आहे. चलो, मॅडम आता पुढे जाऊयात का आपण? बऱ्याच प्रश्नोत्तरे आपण थोड्या वेळाने सेशन संपताना घेऊयात प्लीज, कारण मध्ये डिस्टर्बन्स येतो, इतरांची पण लिंक तुटते, ते वेट करत बसलेले असतात ना. ठीक आहे, आपण सेशन शेवटी घेऊयात प्रश्नोत्तरे. आता बघा, आता आपण नेक्स्ट कशाला आणि आपल्या औषधांना, तुमच्या घरामध्ये जर आजारी व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतात आपल्या घरामध्ये, आजी आजोबा वगैरे, किंवा लहान मुलांची औषधं असतील, त्या औषधांना सुद्धा तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता. कशा पद्धतीने? सेम आता जसं आपण अन्न आणि पाण्याला चार्ज करायचं बोललो त्याच पद्धतीनं ते औषधं समोर ठेवायचे. फक्त ज्याला कोणाच्या औषधांना तुम्ही चार्ज करणाऱ्या, रेकीचं हिलिंग देणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव घेऊन आभार विधी. जेव्हा आपण सुरुवातीला रेकीचे आभार मानतो ना, माता पिता गुरुजनांचे आभारी आहे, स्वतःचे दिव्य रेकी ऊर्जेचे आभारी आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीचं नाव घेऊन, ज्याच्या औषधांना तुम्ही चार्ज करणार आहात त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याचे सुद्धा आभार मानायचं. ठीक आहे. आता सपोज समोर आपल्या औषधं ठेवलीत तुम्ही, मेडिसिन्स. आता इथे अफर्मेशन एनर्जी क्रिएट करायचे दोन्ही हातामध्ये आणि तिथे अफर्मेशन आपल्याला काय द्यायचंय की हे चार्ज केलेली औषधं ही घेतल्याने किंवा ही ग्रहण केल्यामुळे XYZ त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय. या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये आपण म्हणतो की जादुई पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट दिसलेले आहेत, चांगले रिझल्ट येत आहेत. ही व्यक्ती हेल्दी आहे, पूर्णपणे निरोगी आहे, ही आजारातून पूर्णपणे बरी झालेली आहे किंवा रिकव्हर झालेली आहे. या व्यक्तीला आता बरं वाटत आहे, फ्रेश वाटत आहे. या व्यक्तीची प्रकृती उत्तम आहे, तब्येत ठणठणीत आहे आणि हेल्दी आणि हॅपी आहेत. ओके, हेच अफर्मेशन रिपीट आपल्याला देत राहायचंय. हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत तिथे रेकीचं हिलिंग आपल्याला द्यायचं आहे. आणि व्हिज्युअलाइज करा, कल्पना करा हिलिंग देताना की त्या व्यक्तीची प्रकृती, जे कोणी तुमच्या घरातले आजी आजोबा असतील, लहान मुलं असतील, त्या व्यक्तीची प्रकृती खूप छान झालेली आहे, त्यांची तब्येत सुधारलेली आहे आणि आजारातून पूर्णपणे ते बरे झालेत, रिकव्हर झालेत आणि मस्तपैकी हेल्दी आहेत, खुश आहेत. ठीक आहे, असं व्हिज्युअलाइज करायचं आपल्याला. कारण फक्त वरवर यांत्रिकपणे आपल्याला अफर्मेशन द्यायचे आणि पळाले ऑफिसला कामाला असं नाही करायचं. ओके, तुम्ही तिथे कॉन्शियसली प्रेझेंट असले पाहिजेत. आणि जेव्हा तुम्ही ते व्हिज्युअलाइज करता, इमॅजिन करताना तुमच्या चेहऱ्यावरती पण एक स्माइल पाहिजे, आतून तुम्ही खुश पाहिजे की तुम्हाला जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला आहे दिव्य रेकी शक्तीमुळे, रेकीच्या हिलिंगमुळे तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन मिळालंय, तुमचा तो प्रॉब्लेम पूर्णपणे निघून गेलेला आहे. मग तेव्हा तुम्ही कसे असाल? खुश असाल की नाही आतून? जेव्हा तुम्ही आतून, जसं मी म्हटलं, ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला कुठली लँग्वेज कळते? आपली लोकल लँग्वेज कळत नाही, त्याला फ्रिक्वेन्सीची, व्हायब्रेशन, एनर्जीची भाषा कळते. सो तुमची एनर्जी ब्रह्मांडाच्या एनर्जीशी मॅच व्हायला हवी आहे. म्हणून आपल्याला काय, आपल्या फिलिंग्स पण तशाच क्रिएट केल्या पाहिजेत, त्याच फिलिंग्स, त्याच व्हाइब्स आपल्याला युनिव्हर्समध्ये सोडायच्या. ठीक आहे, इथपर्यंत कळालं सर्वांना? ओके, आता बघा, आपण मुलांच्या एक्झाम्स वगैरे आहेत, तर त्यांच्या एक्झामला आपण पेनला कसं चार्ज करायचं बघा. 2 पेन घ्यायचे समोर आपल्या. आता बघा, ज्या कोणी मुलगा किंवा मुलगी असेल त्याच्या एक्झामसाठी त्याच्या पेनला तुम्ही चार्ज करून देताय त्या व्यक्तीचेही इथं आभार मानायचे, त्याचं नाव घेऊन. ठीक आहे, प्रोसिजर सेम आहे सगळीकडे की फर्स्ट ऑफ ऑल
रेकीला कॉल करायचंय, म्हणजेच रेकीला आवाहन करून आभार विधी, त्याच्यानंतर आवाहन करून रेकीची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित करायची आहे. दोन्ही हातामध्ये आपल्याला एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. तो बॉल आपल्या सहस्त्रार चक्रावरून सोडून द्यायचा. हे झालं आपलं प्रोटेक्शन शीट. आता जेव्हा आभार विधी करतो त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याचेही आभार मानायचे. समोर आपल्या 2 पेन ठेवायचे आहेत. ओके. आता पेनला चार्ज कसं करायचंय, एनर्जी क्रिएट करायची हातामध्ये दोन्ही. ओके. त्याच्यावरती कप शेप मध्ये धरायची आहे. आणि आता अफर्मेशन काय देणार, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, त्या मुलाचं. ओके. थँक्स गिव्हिंग केलं. आता म्हणायचंय की जो कोणी व्यक्ती त्या मुलाचं नाव घेऊन, तर ज्याने या पेननी जो काही पेपर तो लिहिलेला आहे, तो पेपर त्याला सोपा गेलेला आहे, त्याने केलेला सगळा अभ्यास त्याला व्यवस्थित आठवलेला आहे, त्याचा आजचा पेपर खूप छान सोपा गेलेला आहे, त्यामुळे तो खूप खुश आहे, त्याचा पेपर वेळेत कव्हर झालेला आहे. जे काही तुम्हाला ऍड करायचं अफर्मेशन ते तुम्ही ऍड करा. ठीक आहे. सपोज तुमचं घरातला तुमचा स्वतःचा मुलगा असेल, त्याचं नाव घ्यायचंय, स्वतःची मुलगी असेल तिचंही नाव घ्यायचंय आणि तिथे म्हणायचं की या पेननी पेपर लिहिल्यामुळे XYZ या व्यक्तीला तिचा आजचा पेपर खूप छान गेलेला आहे, अतिशय सोपा गेलेला आहे आणि या पेपरनी पेन लिहिल्यामुळे तिने केलेला सगळा अभ्यास तिला परीक्षेमध्ये आठवलेला आहे, तिचा पेपर व्यवस्थित वेळेमध्ये कव्हर झालेला आहे, सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं तिने लिहिलेली आहेत. जे जे तुम्हाला अफर्मेशन हवेत ना, की असे पॉझिटिव्ह अफर्मेशन तिथे आपल्याला ऍड करायचे. मग पेपर छान गेल्यानंतर तुमचा मुलगा किंवा मुलगी कशी असेल, आनंदी असेल की नाही, खुश असेल ना, उड्या मारतच घरी येईल, हो की नाही. तिला तिचा आजचा पेपर खूप छान अतिशय सोपा गेलेला आहे, त्यामुळे ती खूप खुश आहे, आनंदी आहे. ठीक आहे. मग 5 ते 10 मिनिट आपल्याला त्या पेनला चार्ज करायचे. अफर्मेशन तोंडातून रिपीट देत राहायचे आणि हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला रेकीचं हिलिंग तिथे द्यायचंय. ठीक आहे. आणि नंतर काय करायचं कोण सांगेल, शेवटी काय करायचं आपल्याला महत्वाचं कॉर्ड पॉइंट आहे. कट येस, कॉर्ड कॉर्ड कट. कटिंग करायचंय. सर्व नकारात्मक शक्ती ऊर्जा बाधांपासून मी स्वतःला मुक्त केलेलं आहे आणि कट 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 नाभीजवळ जाऊन 3 वेळा असं बघून घ्या. कट कट कट. ठीक आहे. आता तुम्ही पब्लिक प्लेसला असाल, तुम्हाला जर ही प्रोसिजर करता येत नसेल पब्लिक प्लेसमध्ये, असं हातवारे नाही करू शकत आपण काही ठिकाणी, मग त्या केसमध्ये फक्त मनातल्या मनामध्ये ते अफर्मेशन बोलायचं की सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती ऊर्जा आणि बाधांपासून मी स्वतःला मुक्त केलेलं आहे शक्ती ऊर्जा आणि बाधांपासून मी स्वतःला आपल्या मुक्त केलेलं आहे. आणि काय करायचं, आपल्या नाभीजवळ जाऊन फक्त आपल्याला 3 वेळा कट 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 असं करायचंय. हे पब्लिक प्लेसमध्ये करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये, विदिन सेकंड्स होतं. ओके. कोणाला समजलं नाही अशा पद्धतीने लगेच करून टाकायचंय, बसल्या बसल्या जिथे कुठे असेल तिथे. चलो आता पुढे जाऊयात. आता बघा आणखी एक रिलेशनशिपसाठी आता चार्ज कसं करायचं, आपल्याला काय करायचं, इथे आपल्या पूर्ण फॅमिलीला आपल्या रेकीचं हिलिंग द्यायचंय. ठीक आहे. मग तिथे अफर्मेशन तुम्ही काय करणार, आता काल जसं म्हटलं की आपण आपल्या बॅक साईडचा जो ऑरा होता, बॅक साईड ती आपण फ्रंट साईड म्हणून घोषित केली. मग तसंच इथे आपल्याला दोन्ही हातामध्ये आपली फॅमिली घोषित करायची. मी माझं संपूर्ण कुटुंब माझ्या दोन्ही हातांमध्ये घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. ठीक आहे. आता इथे अफर्मेशन द्या. इथे काय बोलायचं, आता व्हिज्युअलाइज करायची आपली फॅमिली, किंवा तुमच्याकडे जर तुमच्या पूर्ण कुटुंबाचा फोटो असेल तो फोटो ठेवा. मोबाईलमध्ये फोटो असेल, मोबाईल ऑन करून समोर ठेवा टायमर लावून. ठीक आहे. आणि मग त्याच्यावरती जर फोटो असेल तर आणखी छान, कारण आपण लगेच अटॅच होतो त्या फोटोशी. ठीक आहे. मग एनर्जी छान पद्धतीने तिथं पास होते. ओके. मग आता काय म्हणायचंय की माझं संपूर्ण कुटुंब एकत्र आहे, माझ्या कुटुंबामध्ये सगळ्यांना एकमेकांबद्दल खूप प्रेम आहे, सर्वांचं एकमेकांशी आपुलकीचं, प्रेमाचं, आनंदाचं नातं तयार झालेलं आहे, सगळे एकमेकांचा खूप रिस्पेक्ट करतात, आमचं सर्वांचं एकमेकांवरती प्रचंड प्रेम आहे, आमच्या सर्वांमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे. आणखी तुम्हाला फॅमिली तुमची कशी हवी आहे, कसं वातावरण तुमच्या फॅमिलीमध्ये हवंय, प्रत्येक मेंबर एकमेकाशी कसा वागला पाहिजे, ते सर्व अफर्मेशन तुम्ही तिथे द्यायचे आहेत, बोलायचे आहेत. मग पिक्चर असेल तर फोटोवरती कप शेप मध्ये हात करायचे आणि अफर्मेशन द्यायचे 5 ते 10 मिनिट. व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत 10 मिनिट आपल्याला अफर्मेशन द्यायचंय आणि हिलिंग पण द्यायचंय. आणि मग आपल्या थर्ड आय वरती व्हिज्युअलाइज पण करायचंय, कल्पना करायची आहे कसं चित्र असेल, तुमची फॅमिली कशी असेल. ठीक आहे.
मॅडम एक विचारू का? हा मॅडम बोला. हा, मी काय बोलते, प्रत्येक म्हणजे मी आता सकाळी हिलिंग केलं मुलांना मिस्टरांना, ते झोपलेले ना, तर ते प्रत्येक वेळेला म्हणजे जेव्हा मी केलं ना तेव्हाच कॉल कटिंग करायचं का 3दा? म्हणजे प्रत्येक वेळेला करायचं कॉल कटिंग आपण? हो, करायचं करायचं मॅडम, कारण तुमची एनर्जी त्यांच्या ओके. एनर्जीशी कनेक्ट झालेली असते. मग नंतर तुम्हाला स्वतःच्या कामासाठी स्वतःला हिलिंग द्यायचं असेल तर कसं होणार, ती मिक्स एनर्जी होईल ना. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला, इतर व्यक्तींना हिलिंग देत असता तेव्हा त्यांचे 7 चक्रा, ऑरा, त्यांची एनर्जी, आपले 7 चक्रा, आपले ऑरा आपल्या एनर्जी सोबत कनेक्ट होतात. मग कनेक्ट झालेत, हिलिंग करून देऊन झालं की ते कनेक्शन पण तोडलं पाहिजे ना. म्हणजे आता मी सकाळी मिस्टर झोपलेले त्यांच्याबद्दल रेखीचं केलं, म्हणजे त्यांचं पूर्ण झाल्यानंतर परत कॉल कटिंग करायचं. मग माझ्या हो, मुलीबद्दल बोलल्यानंतर परत कॉल कटिंग, मुलाबद्दल कॉर्ड बोलल्यानंतर परत कॉल कटिंग, कटिंग. CORD, कॉल कटिंग म्हणतात बरेच जण, CORD, कॉर्ड कटिंग. ओके, कॉर्ड कॉर्ड प्रत्येक वेळेस CORD करायचं. कॉर्ड. येस, हा मॅडम, प्रत्येक ठीक वेळी आहे ठीक आहे, करायचं. हाच प्रश्न. थँक्यू येस. थँक्यू. आता आणखी बरेच जण इथे अनमॅरिड असतील मॅडम, मग आम्ही कसं देऊ? समजा मॅरिड असतील, तुम्हाला हस्बंडला द्यायचंय किंवा कोणी जेंट्स असतील आपल्या बायकोला हिलिंग द्यायचंय, ओके, मिसेसला द्यायचंय, मग त्यावेळेस काय करायचंय? मग दोघांनाही घोषित करायचे, व्हिज्युअलाइज करायचे आणि मग म्हणायचंय की आमच्या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण आहे, आमच्या दोघांचं बॉन्डिंग खूप छान आहे, आमच्या दोघांचा एकमेकांवरती प्रचंड विश्वास आहे, आमच्या दोघांमध्ये, मिस्टरांचंही नाव घ्यायचंय, की प्रेमाचं, आपुलकीचं, विश्वासाचं, आनंदाचं नातं निर्माण झालेलं आहे, आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रचंड प्रेम आहे आणि आमचं एक हेल्दी कुटुंब आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने अफर्मेशन द्यायचे. येस, माझी फॅमिली हॅपी, हेल्दी आहे, रिस्पेक्टफुल आहोत. येस, खूप छान. मग अशा पद्धतीनं आता काही जण अनमॅरिड मुली पण दिसतात तिथे, मग ते म्हणेल आम्ही कोणाला हिलिंग देऊ? तर तुम्ही सोलमेट तुमचा अट्रॅक्ट करत असाल, बरोबर आहे? ओके, अंजली मॅडम आहे तिथे समोर. तुमचं सोलमेट तुम्ही अट्रॅक्ट करत असाल तर मग काय करायचं तिथे, की युनिव्हर्सकडे हा सिग्नल गेला पाहिजे की तुम्ही कॅपेबल आहात, तुमची तेवढी लायकी आहे, पात्रता आहे आपली, एक तुमच्या मनासारखा जोडीदार, सोलमेट, पार्टनर मिळाला, तुम्ही कॅपेबल आहात, पात्र आहात, तो सिग्नल युनिव्हर्स पर्यंत पोहोचवायचा आहे आपल्याला. मग तिथे अफर्मेशन काय द्यायचं, की ऑलरेडी तुम्हाला मिळाले. मग तिथे थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू दिव्यरेखी शक्ती म्हणायचे आणि त्याच्यानंतर असं म्हणायचं की मी एक योग्य जोडीदार, मला जसा हवाय, मला ज्या क्वालिटीज हव्यात, मला ज्या पद्धतीचा जोडीदार हवाय, त्या प्रकारचं सोलमेट, ते सर्व गुण असणारा सोलमेट मला युनिव्हर्सनी मिळवून दिलेला आहे. आणि असा मला हवा असणारा सोलमेट मिळवण्यासाठी मी 100% पात्र आहे. मी पात्र आहे. जेव्हा आपण रेडी असतो ना, तेव्हा युनिव्हर्स आपल्याला प्रचंड भरभरून देतं. फक्त तुम्ही रेडी आहात आणि तुम्ही ती पात्र आहात, तुम्ही ते हँडल करू शकताय, हा सिग्नल, हा थॉट आपल्याला युनिव्हर्समध्ये सोडायचा आहे. ठीक आहे, मग मला हवा तसा सोलमेट किंवा पार्टनर मिळवण्यासाठी 100% मी कॅपेबल आहे आणि मला जसा हवाय तसे गुण असणारा, तशा क्वालिटीज असणारा जोडीदार, सोलमेट मला युनिव्हर्सनी लवकरात लवकर मिळवून दिलेला आहे. जेव्हा हे अफर्मेशन तुम्ही युनिव्हर्समध्ये द्याल, स्प्रेड कराल, त्यावेळेला कुठूनही एनी हाऊ युनिव्हर्स तुम्हाला तो पार्टनर तुमचा मिळवून द्यायला मदत करेल, तुमच्या समोर आणून ठेवेल. वेगवेगळ्या मार्गाने ती व्यक्ती तुमच्या, कुठल्याही मार्गाने ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं हिलिंग द्यायचे. आता बघूया, सगळ्यांचा आवडीचा विषय आहे पैसा. नोट घेतल्यात सगळ्यांनी? मी काल सांगितलं होतं की 1 किंवा 2 नोटा सोबत ठेवायच्या. ठीक आहे, एक दिवा लावा, दिवा नसेल तर कॅन्डल लावा, दिवा आणि अगरबत्ती. ओके, 1 सेकंड. येस मॅम, कोणतीही नोट चालेल. ठीक आहे, आता फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, दिवा आणि अगरबत्ती लावली. पहिल्यांदा एका शांत जागी बसायचं, आपल्याला एक मेडिटेशन पण करायचंय, चार्ज करायचे पैसे. ठीक आहे, ओके. फर्स्ट ऑफ ऑल पैशांचा स्मेल घ्यायचे सर्वांनी, स्मेल घ्यायचे. पैशांना एक वेगळ्या प्रकारचा सुगंध असतो बघा नोटांना, तो स्मेल घ्यायचा आहे, तो आपल्या मनामध्ये साठवायचा आहे. छान. आता त्याचा आवाज पण ऐकायचा आहे आपल्याला. ओके, तो आवाज कानांमध्ये, हृदयामध्ये साठवून ठेवायचा आहे. येस, व्हेरी गुड. हे जे पैसे आपण चार्ज करणार आहे ना, ते 3 महिने आपल्याला खर्च नाही करायचे. ठीक आहे, वॉलेटमध्ये साठवून ठेवायचे. ओके, आता या नोटा समोर ठेवायच्या. आता सेम प्रोसिजर आहे. आता इथे पण टाइमचं लिमिट आहे, त्यामुळे सगळी प्रोसिजर करत नाही बसणार आहोत. फक्त अफर्मेशन कसं द्यायचं, चार्ज कसं करायचं ते शिकून घ्या. सेम आहे की रेकीला कॉल करणं, प्रोटेक्शन शील्ड घेणं, त्याच्यानंतर हातामध्ये दिव्य रेकीची ऊर्जा आपल्याला तयार करायची, निर्माण करायची आहे. ठीक आहे, आता या नोटांवरती आपल्याला कपशेपमध्ये हात धरायचा आहे. आणि बघा, जेव्हा नोटांना तुम्ही अफर्मेशन देताय, चार्ज करताय, त्यावेळेला व्हिज्युअलाइज पण करायचंय.
मग प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तुम्हाला जे काही सुचेल त्या पद्धतीने तुम्ही एखादं पिक्चर तुमच्या थर्ड आय वरती पहा. मग व्हिज्युअलाइज काय करायचंय, की तुम्ही आता सध्या जिथे बसलेला आहात त्या जागेवरती वरतून म्हणजे ब्रह्मांडातून तुमच्या सहस्रार चक्रावरती पैशांचा पाऊस पडतोय. सगळीकडे त्या नोटांचा आवाज येतोय. सगळीकडे पैशांचे बंडल पडलेले आहेत. ठीक आहे, असं व्हिज्युअलाइज करायचंय आपल्याला. चलो, आता एनर्जी क्रिएट करा. त्या नोटांवरती हात ठेवायचे आपल्याला आणि आता अफर्मेशन द्यायचं. एकदम शांत बसायचं, रिलॅक्स. ओके, कुठलेही विचार डोक्यांमध्ये दुसरे नकोय. आता अफर्मेशन काय द्यायचं, मी खूप श्रीमंत आहे, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे प्रचंड पैसा आहे, मी खूप श्रीमंत आहे आणि माझ्याकडे प्रचंड पैसा आहे, माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. सर्व व्हिज्युअलाइज पण करायचंय आणि रेकीचं हिलिंग पण द्यायचंय. माझ्याकडे प्रचंड पैसा आहे, मी खूप श्रीमंत आहे, माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे, पैसा कमवण्याच्या वेगवेगळ्या संधी माझ्या आयुष्यामध्ये रोज येतात. पैसा कमवण्याच्या वेगवेगळ्या संधी माझ्या आयुष्यामध्ये रोज येतात. मी रोज पैसा आकर्षित करते. माझ्याकडे प्रचंड पैसा येत आहे, दररोज पैसा येत आहे. पैसा माझा मित्र आहे, माझं पैशावर प्रेम आहे आणि पैशाचंही माझ्यावर प्रेम आहे. माझं पैशावर प्रेम आहे आणि पैशाचंही माझ्यावरती प्रेम आहे. आय एम अ मनी मॅग्नेट, आय लव्ह मनी. आय एम अ मनी मॅग्नेट, आय लव्ह मनी. व्हिज्युअलाइज करायचंय, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे प्रचंड पैसा आहे, माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. पैसा दररोज माझ्याकडे चालून येतो, वेगवेगळ्या मार्गाने येतो. पैसा कमवण्याच्या वेगवेगळ्या संधी मला रोज उपलब्ध येतात, माझ्याकडे दररोज येतात. पैसा माझा मित्र आहे, माझं पैशावर खूप प्रेम आहे आणि पैशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. आय एम अ मनी मॅग्नेट, आय लव्ह मनी. अफर्मेशन सर्व रिपीट आपल्याला देत राहायचे. 5 ते 10 मिनिट आपल्याला रेकीचं हिलिंग तिथे द्यायचंय. हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत एनर्जी आपल्याला पास करायची आहे. अफर्मेशन आणि हिलिंग देऊन झाल्यानंतर थँक्यू दिव्य रेकी शक्ती, थँक्यू युनिवर्स, थँक्स टू मी. आणखी महत्वाचं त्या पैशाचेही आभार मानायचे. थँक्स टू माय मनी, आपल्या पैशांचे सुद्धा आपण आभार मानायचे. थँक्स टू माय मनी. ठीक आहे, जेवढं जास्तीत जास्त तुम्ही हिलिंग द्याल, अफर्मेशन द्याल, तेवढे छान रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. आता याच्यानंतर कॉर्ड कटिंग करून टाकायचंय. पैशालाही चार्ज केलं त्याच्यानंतर सुद्धा कॉर्ड कटिंग करून टाकायचे, की सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा, बाधांपासून मी स्वतःला मुक्त केलेलं आहे. कट कट कट. आता आधीच्या बॅचच्या एक मॅडम आहेत, त्या मास्टर लेवलला आहेत आता. ओके, तर फ्री लेवलला जेव्हा त्यांनी पैसे चार्ज केले होते तेव्हापासून त्यांना सगळीकडे पैसे सापडत आहेत. ओके, आणि मला मग मेसेज करून त्या विचारतात, मॅडम काय करू. आता आपल्याला तर माहित नाहीये कोणाचे. म्हटलं ठीक आहे, ज्यांना काही गरजू लोक आहेत त्यांना तुम्ही त्याची मदत करा. खाण्यापिण्याचे पदार्थ असतील, वस्तू असेल तर अशा वस्तू पुरवा. पण तेव्हापासून त्यांना सगळीकडे पैसे सापडतात. लिटरली 3-3, 4-4 हजार असे रुपये त्यांना मिळत आहेत. ठीक आहे, मग हे ब्लॉकेजेस आपल्या आयुष्यातून पैशाचे आपल्याला काढून टाकायचे. आता हे चार्ज केलेले पैसे आहेत ते कुणीही ना 2 ते 3 महिने आपल्याला ते खर्च नाही करायचे. मग आता तुम्ही म्हणाल की मॅडम वॉलेटमध्ये, तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा, कॅश बॉक्स असेल त्याच्यामध्ये ठेवा, तिजोरीमध्ये ठेवा. ओके, एनवलप असेल तर त्याच्यामध्ये ठेवा, पण खर्च नका करू. तुमच्या पर्समध्ये ठेवत असाल तर कोणाची शंका, मी आधीच सांगते, हा प्रश्न येणार आहे मला माहितीये, की मॅडम आमच्याकडून चुकून खर्च झाला तर काय करू. त्याच्यावरती पेन्सिलनी मार्क करा, एका साईडच्या कप्प्यामध्ये ठेवून द्या.
आणि पैशाला नेहमी व्यवस्थित ट्रीट करायचे. काही जण मी बघितले की असे मोबाईलमध्ये फोल्ड करून घड्या करून करून ठेवतात, वॉलेटमध्ये कुठेतरी असे कोंबलेले असतात. असं अजिबात करायचं नाही. पैसा ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे, सात्विक एनर्जी आहे. पैशाला आपण काय म्हणतो, लक्ष्मीचं स्वरूप मानतो ना, तसंही कुठेही ठेवायचं नाहीये. पण जास्त त्याचा आपण गवगवा करतो ना, अवास्तव असं स्थान पण द्यायचं नाहीये. पैशाला अगदी मित्रासारखं ट्रीट करायचे. काही उदाहरणं तुम्हाला देणार आहे. बी नॉर्मल. ओके, फार काही पैसा म्हणजे सगळं काही मोठं. आणि बऱ्याच लोकांना सवय असते बघा, आता आपण पैशाला चार्ज का केलं, एक पैशाचं क्लिन्झिंगची टेक्निक आहे, ती पण आता घेणार आहोत. ती रेकीचा पार्ट नाहीये, पण इथे पैशासंबंधी आपण टेक्निक शिकवत आहोत, म्हणून ती तुम्हाला एक्स्ट्राची म्हणून शिकवणार आहे. बाकीचे ट्रेनर्स असे कोणी तुम्हाला देणार नाही बाहेरच्या टेक्निक्स. पण हा मोस्टली सगळ्यांना हा पैशाचे इश्यूज असतात. ओके, छोट्या मोठ्या प्रमाणावरती. सो आपण ही टेक्निक सगळ्यांना शिकवणार आहोत. तर बघा, हा बरेच वेळा काय होतं की कळत नकळतपणे तुम्ही स्वतःही अनुभव घेतला असेल, तुमचे रिलेटिव्ह असतील, फॅमिली मेंबर असेल, फ्रेंड सर्कल असेल, तर काही लोक म्हणतात ना की बाबा या व्यक्तीकडे ना पैसा खूप आला म्हणून ही व्यक्ती बदलली, माणुसकी उरलेली नाहीये. म्हणतात की नाही, खूप वेळा ऐकलं असेल. पैसा आला म्हणून ही व्यक्ती बदलली, त्यांच्या वागण्यात फरक झालाय, त्यांना आता माणसं दिसत नाहीये, माणुसकी विसरली. तर बघा, हा तुम्ही त्या व्यक्तीला दोष नाही देत आहात, तुम्ही तुमच्या पैशाला नकारात्मक ऊर्जा सोडत आहात. समजलं? आणि काय बरं, पैशाचा इथे कुठेच प्रश्न नाहीये. पैशामुळे नाही, त्या व्यक्तीची थॉट प्रोसेस तशी आहे, त्याची विचारसरणी तशी आहे. सो इथे पैशाचा काही दोष नाहीये. ओके, पैसा ही प्युअर एनर्जी आहे. मग तुम्ही बघा, आपण लक्ष्मीला पैशाचं स्वरूप मानतो ना, दसरा दिवाळी इतर वेळेस आपण पैसे जमिनीवर पडले किंवा पाय लागला तरी नमस्कार करतो, हो की नाही? मग पैसा वाईट कसा असेल सांगा? आपण दोष कुठे मारतो? पैशाच्या माथी मारतो. पैशामुळे ती व्यक्ती बिघडलीये, पैशामुळे माणुसकी विसरली, पैशामुळे असं काही होत नसतं. पैसा ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तो त्या सर्वस्वी त्या व्यक्तीचा दोष असेल, त्याची विचारसरणी तशी आहे. ठीक आहे, त्याचा माइंडसेट तसा आहे. त्यामुळे आजपासून, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही हे निगेटिव्ह बोलताना, तुम्ही तुमच्या ऑरामध्ये 7 चक्रामध्ये पैशाबद्दल नकारात्मक ऊर्जा साठवता. मग डे 1ला जसं मी म्हटलं की या नकारात्मक ऊर्जा आपण साठवतो, त्यामुळे आपली कामामध्ये प्रगती होत नाहीये, तुम्हाला सक्सेस मिळत नाहीये. मग पैशाबद्दल जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार साठवलेले असतात, कळत नकळत आपण बोलून गेलेलो असतो किंवा आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये अशी वाक्य येतात खूप सारी. ठीक आहे, मग त्यावेळेला हे कुठे ब्लॉकेज निर्माण होतंय? फक्त तुमचे 7 चक्र, शरीर, ऑरामध्ये पैशाचं ब्लॉकेज निर्माण होत नाहीये. तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचं ब्लॉकेज निर्माण करत आहात. समजलं? मग त्याच्यामुळे बिझनेस कुठेतरी स्टक होणं, बिझनेसचा लॉस येणे, मनासारखा जॉब मिळत नाहीये, जॉब मिळाला तर सॅलरी मिळत नाहीये, कुठल्या तरी व्यक्तीला दिले ती व्यक्तीच रिटर्न आणून देत नाहीये, महिनोमहिने, वर्षानुवर्षे. ओके, तर मग पैशाचे जे काही अडथळे तुमच्या आयुष्यात येतात ते सगळे इथून सुरुवात होतात. त्यामुळे आजपासून पैशाबद्दल जे काही आपण बोलतोय तिथे जागरूक राहा. तुमच्या तोंडून पैशाबद्दल काय अफर्मेशन बाहेर पडतात ते सगळ्यांनी बघायचंय. ठीक आहे, आणखी एक उदाहरण देते बघा. पैशाला मी म्हटलं की अवास्तव फार काही मोठं वाजवी असं करून ठेवायचं नाहीये. बी नॉर्मल, की पैसा तुमचा जवळचा मित्र आहे असं त्याला वागवायचंय. ठीक आहे, जेव्हा काही लोक म्हणतात ना मी कुठला गाडी घेतोय 6 महिन्यामध्ये, मला काही पॉसिबल होणार नाही, मला 1-2 वर्षामध्ये घर घेणं शक्य नाहीये, मला 10-12 वर्ष लागतील घर घ्यायला माझं स्वतःचं. मग जेव्हा हे अफर्मेशन युनिव्हर्समध्ये जातात, युनिव्हर्स काय म्हणतो? तथास्तु. युनिव्हर्सला एकच गोष्ट माहितीये, त्याला माहित नाही तुमचे अफर्मेशन पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. त्याचं एकच काम आहे, तथास्तु. एक उदाहरण सांगते. आपल्या घरामध्ये वास्तुपुरुष असतो की नाही, आपण लहान मुलांना काय म्हणतो घरामध्ये? की शुभ बोलत जा नेहमी, चांगलं बोल घरामध्ये. का बरं? कारण वास्तू काय म्हणते, वास्तुपुरुष काय म्हणतो? तथास्तु. तेच काम युनिव्हर्सचं आहे. मग जर आपण विचार करा, घरामध्ये तुम्ही मुलांना निगेटिव्ह अफर्मेशन बोलू देत नाही, नकारात्मक वाक्य बोलू देत नाही, आपण स्वतः बोलत नाही, मग ब्रह्मांडामध्ये तुम्ही कसे काय सोडू शकता? येस और नो? मग हे विश्वची माझे घर, हे विश्व हे सुद्धा तुमचं घर आहे, तो ब्रह्मांड आहे, तो वास्तुपुरुष आहे. तिथे कसं रोज तुम्ही रडगाणं सोडू शकता? माझे हे प्रॉब्लेम्स आहेत, मला सक्सेस मिळत नाही, माझं नशीब असं, माझं नशीब तसं, मला नेहमी आयुष्यात अडथळेच येतात, मला कधीच माझं कुठलंच काम इझिली होत नाही, सक्सेसफुल होत नाही. ओके, त्यामुळे आजपासून अफर्मेशन तुम्ही कुठले ब्रह्मांडामध्ये सोडताय, काय एनर्जी व्हायब्रेशन सोडताय, त्याच्यावरती आपल्याला कॉन्शियस, जागरूकपणे त्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. ओके, जसं मी म्हटलं की पैसा जो आहे त्याला मित्राप्रमाणे ट्रीट करा. एक छोटं एक्झाम्पल देते. तुमचा जवळचा मित्र आहे बघा, तो तुमच्या घरी आलाय, पण तुमच्या घराला 2 एंट्रन्स आहेत. एक पुढून आहे मेन एंट्रन्स पुढच्या गेटनी, आणि एक किचन थ्रू आहे दरवाजा. तो जर किचन मधून आलाय तुमच्याकडे आणि सोफ्यावर येऊन बसलाय, तुम्ही त्याला म्हणणार आहे का हो की चल बाबा उठ, आता तू पाठीमागूनच का आलास, तू परत जा, युटर्न मार आणि पुढच्या डोरनी ये?
तू पुढच्या गेटने आला तरच मी तुला घरात घेणार आहे असं म्हणणार आहे का तुम्ही त्याला? असे ट्रीट कराल का? कोण करेल? नाही करणार. आणि समजा केलं तर काय होईल? तो मित्र पुन्हा तुमच्या उंबऱ्याला पाय लावेल का? सांगा मला. येईल का परत तुमच्याकडं? मग पैसा सुद्धा काय आहे माहितीये का? ही प्युअर सात्विक एनर्जी आहे. ओके, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. मग पैशाला मित्रासारखं ट्रीट करायचं. बरेच लोकांचं असं असतं बघा पैशाबद्दल, की मला याच मार्गाने पैसे पाहिजेत, याच पर्टिक्युलर जॉब मधून पाहिजेत, अशाच पद्धतीने पाहिजेत. काय गरज आहे? जर ब्रह्मांड तुम्हाला 10 मार्गाने पैसे द्यायला बसलंय, युनिव्हर्स देणार आहे, तर मग तुम्ही इथेच काढून बसला की याच पद्धतीने, याच मार्गाने, याच बिझनेस मधून, याच कंपनीमधून, याच जॉब मधून मला हवेत. मग त्यामुळे तुम्ही काय करताय की बाकीची 10 दारं ब्रह्मांडाने उघडले, तुम्ही ती क्लोज करताय. तुम्ही तिकडे लक्षच देत नाहीये आणि एकाच दारासमोर वेट करत बसलेला आहात. ठीक आहे. सो आजपासून असं म्हणणं बंद करायचं. मी सांगते की पैसा चांगल्या मार्गाने कमवा कधी पण फक्त मला याच मार्गाने मिळायला पाहिजे असा अट्टहास नकोय. ठीक आहे. आणखी एक की बघा, पैसा कधी स्टक करून ठेवायचा नाही आपल्या घरामध्ये. ओके. आता काही जणांचा प्रश्न येतो, मॅडम बँकांमध्ये आमची एफडी वगैरे आहे, पण तो स्टक नाहीये. बँक व्याज खाते ना, त्याच्यावरती व्याज मिळतं की नाही त्यांना? तो पैसा प्रवाही आहे तुमचा. पण जर तुम्ही घरामध्ये वॉर्डरोब किंवा तिजोरीमध्ये कुठेतरी तुम्ही पैसा साठवून ठेवताय, महिने वर्षानुवर्ष तिथं पडू नये, तर तो पैसा निगेटिव्ह एनर्जी तुमच्या आयुष्यात ब्लॉकेजेस तयार करतो. अडथळे, पैशाच्या मार्गात अडथळे तयार करत असता तुम्ही स्वतःच. ओके. एक उदाहरण देते छोटस. बघा, नदीचं पाणी कसं असतं? प्रवाही असतं की नाही? ओके. पण तेच पाणी एखाद्या डबक्यात साचलं, पुढे प्रवाह त्याचा पुढे गेला नाही, डबक्यात साचलं तर काय होईल? कोण सांगेल? यस, तिथे स्टोअर झाले पाणी डबक्यामध्ये, काय होईल? अलका मॅम, काय होईल? पाण्याचा वास येईल, पाणी खराब होईल, वास येईल. पाण्याचा वास येईल, खराब होईल, त्याच्यामध्ये जीव जंतू तयार होतील. ते पिण्याच्या लायकीचं राहील का आपल्या? पिण्याच्या लायक नाही राहणार तो. नाही राहणार. हो की नाही? मग तसंच आयुष्यात पैसा सुद्धा तुमचा प्रवाही राहिला पाहिजे. सो जे कोणी स्टोअर करत असतील, शेवाळे येतील, सगळं बरोबर, निगेटिव्ह एनर्जी तिथे अट्रॅक्ट होतात ना, ते ब्लॉकेज तयार झालं. मग जसं जर कोणी तुम्ही घरामध्ये तुम्हाला सवय असेल स्टोअर करून ठेवण्याची, मी असं म्हणत नाही की सेव्हिंग करू नका, प्रवाही राहिलं पाहिजे त्या पाण्यासारखं, की पैसा कमवायचाय आणि महत्वाचं चांगल्या मार्गाने कमवायचाय. चांगल्या मार्गाने पैसा कमवायचाय, तो खर्च पण करायचाय, तो सेव्ह पण करायचाय, तो इन्व्हेस्ट पण करायचाय. ठीक आहे. मग घरामध्ये जेव्हा तुम्ही स्टोअर करता, साठवून ठेवता पैशाचे बंडल, तेव्हा काय होतं? नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात पैशाची निर्माण होते. ठीक आहे. त्यामुळे मग आता काय करायचंय? स्टोअर करा, पण काही लिमिट असू देत, की थोड्या दिवसांसाठी स्टोअर करा, त्याच्यानंतर ते खर्च करा. बँकेतून दुसरे आणून ठेवा एनव्हलप मध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये, कॅश बॉक्स मध्ये. ठीक आहे. चलो पुढे जाऊयात का आपण? तर आता आपण एक टेक्निक आणखी एक करणार आहे. कोणाच्या घरी मेंबर आहे का आणखी एक? जसं आपण काल मिठाने ऑरा क्लीन केला, तसाच पैशानी, या नोटांनी आपला ऑरा क्लीन करणार आहोत. ती टेक्निक थोडीशी वेगळी आहे. आहे कोणाकडे? मी त्यांना पिन करते. ओके. हँडरेज करायचं किंवा सांगायचं अनम्यूट करून. कोणी एक मेंबर आहे का आणखी तुमच्याकडे? ओके, आहेत मॅडम. ओके मॅम, नाव काय तुमचं? थावकर का? ओके. काही नोटा घ्यायच्यात मॅडम, मी तुम्हाला पिन करते स्क्रीनवरती. येस. ओके, सरांचं नाव आहे बहुतेक. एक सेकंड. मॅडम यातल्या नोटा घेतल्यात चालतील ह्या? नाही मॅडम, ह्या घेतल्या तर चालतील, पण आता जे आपण चार्ज केले ना, ते रेकीचं हिलिंग दिले, ते 2 ते 3 महिने खर्च नाही करायचे. यातले घेतले तरी चालतील आता क्लिन्झिंगला. आता एक्सपेरिमेंट करण्यापुरते घेतले तरी चालतील. ठीक आहे. मी मॅडमला आता पिन करते स्क्रीनवरती. कोण आहे? एक सेकंड. येस. एक सेकंड. मॅडम या क्लिन्झिंगच्या नोटा खर्च केल्या तरी चालतात ना? मग क्लिन्झिंगच्या करू शकताय तुम्ही, अगदी डेली क्लिन्झिंग करू शकताय. पण मगाशी जे चार्ज केले ना रेकीचं हिलिंग देऊन, ते 2 ते 3 महिने खर्च नाही करायचे. कारण काय होतं, तेव्हा तुम्ही वॉलेटमध्ये ठेवता आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडच्या कप्प्यामध्ये दुसऱ्या नोटा ठेवा. जेव्हा आपण चार्ज केलेले पैसे ठेवतो,
या पैशांचं चार्जिंग किंवा ती एनर्जी त्या दुसऱ्या नोटांना लागते आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात आणखी पैसा पण अट्रॅक्ट करतो. तुमचं वॉलेट Thank you, ma'am. Thank you, भरभरून ma'am. वाहू लागेल एवढं ते भरून जातं. ठीक आहे, एक सेकंड. येस, पिन केलेलं आहे मॅडम ना मी. ठावकर मॅम ना, नाव काय तुमचं? येस मॅडम, अनम्यूट करा प्लीज. मॅम अनम्यूट करा. एक सेकंड, मी परमिशन दिलेली आहे. ओके, व्हेरी गुड. दिसतंय सर्वांना? पिन केलेलं आहे मॅडम ना. ठीक आहे, दिसतात आहे का? येस मॅडम, आता काय करायचंय? त्यांना तुमच्या समोर उभं करायचंय. येस, समोरासमोर. ठीक आहे, बोला. येस, अशा पद्धतीनं. बाकीच्यांना दिसतात ना मॅम? ओके, मग आता काय करायचं मॅडम? इतर कोणी मध्ये बोलायचं नाही प्लीज. अनिता मॅडम, अनिता भोपळे मॅम. नाही दिसत आहेत. नाही दिसत आहेत? मला नाही दिसत आहेत. नाही ओके. दिसत आहेत मॅडम. मग गॅलरीमध्ये जाऊन बघा, कारण मी त्यांना ऑलरेडी पिन केलेलं आहे. गॅलरीमध्ये पहा. मॅडम तुमचं नाव काय? आम्हाला तर दिसत नाही आहे. मॅडम, दिसतच नाहीये त्या. काही जणांना दिसत आहेत, काही जणांना दिसत नाहीयेत. मॅडम नाव काय तुमचं? नाही दिसत आहे मॅडम. एक सेकंड. नाही दिसत आहे. मॅडम तुमचं नाव काय? ठावकर मॅम. आनंदा ठावकर. आनंद आणि ठाकरे. आता ठीक दिसतात आहे. आता दिसतात आहे. काय करा माहितीये का? कोणी बाकीच्या काही ऍक्टिव्हिटी करू नका, मध्येच हँड रेस करू नका किंवा काही मध्ये बोलू नका आपलं सेशन होईपर्यंत. ठीक आहे, कारण जे बोलेल ते स्क्रीनवर येते. मी त्यांना ऑलरेडी पिन केलेलं आहे. ठीक आहे, येस मॅडम. आता काय करायचंय? ते पैसे तिच्या सहस्त्रार चक्रावरती ठेवायचे. बाकी कोणीही काही ऍक्टिव्हिटी करायची नाही, फक्त शांतपणे बघायचंय. तिच्या सहस्त्रार चक्रावर ठेवा. केलं की 10 वाजतात. ओके, त्याच्यानंतर तिच्या थर्ड आय वरती ठेवायचे. स्वतःच सुद्धा क्लिन्झिंग आपण या पद्धतीने करू शकतो. सहस्त्रार चक्रावर थर्ड आय वरती 2 मिनिटं ठेवायचं. त्याच्यानंतर आपलं विशुद्धी चक्र, कारण बऱ्याच वेळा नकारात्मक अफर्मेशन आपण पैशाविषयी सोडतो, युनिव्हर्समध्ये बोलत असतो. त्यामुळे त्याच्यानंतर हृदय चक्रावर ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्या मूलाधार चक्र, सगळ्यात पहिलं खालचं चक्र, खाली खाली आम्ही पण करायचं का? माकड हाडाजवळ खाली. तुम्ही करू शकता आम्ही पण सगळे. करायचं. येस, तुम्ही करू शकता. फक्त आधी बघून घ्या कसं करतात ते. ठीक आहे, मूलाधार चक्र मॅडम खाली, आणखी खाली थोडंसं. येस, 2 मिनिटं तिथे टच करायचंय. त्याच्यानंतर काय करायचं? तिला हात असे करायला लावा. येस, त्याच्यानंतर पूर्ण आपण वारं घालतो ना, त्या पद्धतीनं ती निगेटिव्ह एनर्जी झाडून काढायची आपल्याला संपूर्ण आपल्या बॉडीवरून. ठीक आहे, तुम्ही स्वतःही करू शकता सगळेजण. आता चार्ज केलेले पैसे आहेत ना, तर लगेच करायचे, तुम्हाला त्याचा लगेच इफेक्ट जाणवेल. ठीक आहे, मग आपल्या चेहऱ्यावरून येस पैशाबद्दलची जी नकारात्मक ऊर्जा आहे, जे अडथळे ब्लॉकेजेस आहेत, ते आपले 7 चक्र, आपला ऑरा आणि आपल्या बॉडीमधून आपण रिलीज करायचे, काढून टाकायचे. मग झटकून क्लिनिंग करायचं, झाडून टाकायचं सगळं. ठीक आहे, मग असं कुठपर्यंत? तिच्या पायापर्यंत करा मॅम. पायापर्यंत न्या, खालपर्यंत. पाय उचलायला सांगा. पायाच्या तळव्यांखाली जो गॅप आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला करायचंय. येस, दोन्ही पाय उचलायला सांगायचंय 1 बाय 1. त्याच्यानंतर ते क्लिन्झिंग करायचं. मॅडम गॅलरीमध्ये बघा. नाही दिसत. केलेलं आहे, काही जणांना दिसत आहे. सेकंड. त्याच्यानंतर मॅडम तिला पाठमोरे फिरवा. ओके, मग पुन्हा सेम प्रोसिजर आहे. तिच्या सहस्त्रार चक्रावरती ठेवा, मानेवरती ठेवायचे. कोणाच्या इथून आवाज येतोय प्लीज? रत्नेश. त्याच्यानंतर आपल्या पाठीमागून रूट चक्रावरती ठेवायचे, कारण याचं जसं मी म्हंटल
रिझन काय माहितीये, ज्यांच्या आयुष्यामध्ये पैशाचे ब्लॉकेजेस आहेत, पैशाची चणचण आहे, काही अडथळे आहेत, तर त्या लोकांना पाठदुखीचा, मणका दुखण्याचा प्रॉब्लेम जाणवतो, हा त्रास होतो. त्यामुळे खाली माकड हाडाजवळ मॅडम, ठीक आहे, तिथे 2 ते 3 मिनिटं आपल्याला लावायचे. पुन्हा हात असे करायला सांगा आणि पूर्ण क्लिन्झिंग करा. सहस्रार चक्रापासून खाली पायापर्यंत क्लिन्झिंग करायचे. ती एनर्जी आपल्याला रिलीज करायची, काढून टाकायची. येस. पाय उचलायला सांगायचे. पायाचे तळवे, त्याच्या खालून सुद्धा क्लिन्झिंग करायचं आपल्याला, त्या गॅप मधून. येस. आणि आता काय करायचंय, तिच्या सहस्रार चक्रावरून हे पैसे आपल्याला नोटा सोडून द्यायच्यात. सोडून द्या, पैशाचा पाऊस आपण पाडतो ना त्या पद्धतीने. ठीक आहे. येस, व्हेरी गुड. आता डेली ही टेक्निक केली तरीही छान आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा. तुम्ही स्वतःलाही करू शकताय, तुमच्या घरातले इतर मेंबर्स असतील, लहान मुलं आहेत, मिस्टर आहेत, सासू सासरे आहेत, सगळ्यांना ही टेक्निक तुम्ही करू शकता. ठीक आहे. मग आता ज्याला तुम्ही करताय, इथे रेकीला कॉल करण्याची गरज नाही, कॉर्ड कटिंगची गरज नाही, कारण हा रेकीचा पार्ट नाहीये, ही एक्स्ट्राची टेक्निक आहे. ओके. डेली लाईफ मध्ये तुम्ही करू शकता. पण ज्याला तुम्ही करताय, मग त्याला डोळे बंद करून उभं राहायला सांगायचे आणि त्याला स्वतःला व्हिज्युअलाइज करायला सांगायचंय की तू इमॅजिन कर की तुझ्या डोक्यावरून, सहस्रार चक्रावरून पैशाचा पाऊस पडतोय सगळीकडे, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत. तुला पैसे कशाला हवेत आयुष्यात, त्या पैशाने तू काय काय करणार आहे. समजा घर घेणार आहे, गाडी घेणार आहे, शिक्षणासाठी वापरणार आहे, ओके, एखादा कोर्स करणार आहे. ज्या ज्या गोष्टींसाठी ती व्यक्तीला पैसे हवेत आयुष्यात, त्या त्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, तिनं अचीव्ह केलेल्या आहेत ऑलरेडी, असं समजायचंय. ओके. आणि चेहऱ्यावरती स्माइल हवे, ते फील करायचे. जो व्यक्ती ज्याचं क्लिन्झिंग केलं जातंय त्याने त्या सगळ्या गोष्टी फील करायच्यात, व्हिज्युअलाइज, इमॅजिन करायचे. ठीक आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही ही टेक्निक करू शकता. आता हे पैसे खर्च केले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आता कोणाला काही प्रश्न असतील तर विचारायचे. चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. स्वतःला क्लिन्झिंग करायचं. हा, पैसे खाली पडले तर चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही. स्वाती मॅडम, मी काय म्हटलं, पैशाला जास्त अति महत्व द्यायचं नाहीये. ठीक आहे. खाली पडले नो प्रॉब्लेम, तुमच्या मित्रासारखं ट्रीट करा, त्याला परत वर उचला. ठीक आहे. मी मगाशी फक्त उदाहरण दिले की पैसे पडले तर आपण पाया पडतो की नाही, मग ती प्युअर एनर्जी आहे, मग पैसा वाईट ठरत नाही, याच्यासाठी ते उदाहरण दिलं. पडले तरी चालतील, काही हरकत नाहीये. त्याला फ्रेंडली ठेवायचंय, पण असं नाही करायचं की कसंही सुरगळलेत, काही केलंय, फोल्ड केलंय आणि मग टाकले कुठेही, कुठल्याही घरामध्ये कुठल्याही जागेवर पडले. त्याची प्रॉपर जागा असली पाहिजे. ठीक आहे. त्याला व्यवस्थित छान ट्रीट करायचंय. मॅडम, येस. एकदा दाखवणार का ते आम्हाला स्वतःला करायला येस. परत? सहस्रार चक्रावर ठेवायचंय, त्याच्यानंतर थर्ड आयला लावायचंय, विशुद्धी चक्र. आणि मी आता फास्ट करते, पण तुम्ही 2 ते 3 मिनिटं प्रत्येक ठिकाणी ठेवू शकता, प्रत्येक स्पॉटवर. त्याच्यानंतर हृदय चक्रावर, त्याच्यानंतर आपलं मूलाधार चक्र खाली, रूट चक्रा. येस. तुम्ही उभे राहून स्वतःही टेक्निक करू शकता. ठीक आहे. क्लिन्स करायचे सगळ्या बाजूनी, देन पुन्हा या हातात घ्या, क्लिन्झिंग करून टाका, झाडून टाकायची सगळी निगेटिव्हिटी. ओके. त्याच्यानंतर उभे राहायचंय, पाय उचलायचे वरती, पायाच्या तळव्यांखालून पण आपल्याला करायचंय. येस. दोन्ही तळव्यांखालून. आता पाठीमागून करताना काय होईल, तुमचा पूर्ण हात नाही पोहोचणार, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाहीये. जिथपर्यंत हात पोहोचेल, पाठीमागे हात पोहोचतो, मूलाधार चक्रापर्यंत, मानेपर्यंत हात पोहोचतो, क्लिन्झिंग करून टाकायचं. ठीक आहे. येस, व्हेरी गुड. स्वतःचे स्वतःही करू शकता, असं नाही की एखादी व्यक्ती, मेंबर समोर असायलाच पाहिजे तुमच्या. ठीक आहे. व्हेरी गुड. लिटरली 5 मिनिटं लागतात. 5 मिनिटं पण नाही, खूप कमी वेळ लागतो. रोज ही टेक्निक करायची. त्याच्यानंतर पैशाचा प्रवाह कसा तुमच्या आयुष्यात सुरू होतो ते बघायचं, ते रिझल्ट शेअर करायचे ग्रुपवरती. ठीक आहे. येस. हा, व्हेरी गुड. आता हे खर्च केले चालतील ना? हा, चालतील, काही हरकत नाहीये. पण हे चार्ज केलेले असतील तर नका करू. नाही नाही, ते क्लिनिकसाठी उद्यापासून वेगळे पैसे घ्या. हा, हे मग दुसरे. चार्ज केलेत ना रेकीना, ते ठेवा. आता आणखी महत्वाचं बघा की काय करायचंय, पैशाबद्दल कधीही नकारात्मक ऊर्जा सोडायची नाही. आपण कुठे मॉलमध्ये, शोरूम मध्ये जातो बघा, बऱ्याच लोकांना सवय असते की आल्यानंतर मग त्यांना बुद्धी येते, कुठून सद्बुद्धी सुचते की मी कशाला उगीच खर्च केले, माझे एवढे ₹1000 वेस्ट गेले, मी ह्या ब्रँडचं घेतलं, त्या ब्रँडचं घेतलं. मग हा विचार आधी करायचा असतो. पैसे तुमच्याकडून समोरच्या व्यक्तीकडे गेल्यानंतर ती हळहळ कधीही व्यक्त करू नये बघा, कारण तुमचा मित्र तिथून गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे
तुम्ही त्याच्याबद्दल त्याला दूषणं द्याल का, वाईट साईड बोलाल का? तो येणार नाही तुमच्याकडे, कारण व्हाईब्स जात असतात. त्यांनी ऐकलं नाही तरी व्हाईब्स तुमच्या पोहोचत असतात. मग सेम पैशाच्या मॅडम बाबतीत हा येस मॅडम हे पैसे खर्च नाही करायचे ना? नाही नाही का? मॅडम, हा, क्लिन्झिंग केलेले खर्च करू शकताय. रेकीचं हिलिंग हा. दिलेले मगाशी जे चार्ज केलं ते नाही खर्च करायचे. ठीक आहे. आणि ते किती दिवसातून चार्ज करायचं? चार्ज मॅडम तुम्ही केव्हा करू शका, जेव्हा तुम्हाला पैशाची चणचण भासते त्यावेळेला चार्ज करा. क्लिन्झिंग असं आठवड्यातून आहे. 2 ते 3 वेळा करायचे. ठीक आहे. ओके पण ओके डेली आता 7 दिवस कंटिन्यू चार्ज करा. खूप मॅजिकल जादुई तुम्हाला रिझल्ट मिळतील. ठीक आहे. आता आपण कुठे होतो? आता कुठे होतो? पैशाचं चार्जेस नाही, त्याच्या आधी ते वेगळा विषय पैसे चाललेला मॅडम. खर्च केले तर त्याच्याबद्दल पैशाविषयी निगेटिव्हिटी. हा, खर्च करण्यापूर्वी मग विचार त्यामुळे असं करायचा. होते, प्लीज कोणीही प्रश्न मध्ये विचारू नका. ओके. प्रश्न सेशन झाल्यानंतर विचारा, कारण इतर लोकही वेट करतात. तेही त्यांचा वेळ देऊन इथं बसलेले आहेत. ओके. ते टाइमपासला नाहीत बसलेले, त्यांनाही प्रश्न असतात त्यांचे. सो प्रत्येकाने एकच प्रश्न विचारायचे, कारण बाकीच्यांना पण चान्स मिळाला पाहिजे प्रश्न विचारण्याचा. ठीक आहे. पुढे जाऊयात. आता बघा, जेव्हा आपण हळहळ व्यक्त करतो तेव्हा काय होतं माहिती का, युनिव्हर्समध्ये ती निगेटिव्ह एनर्जी पैशाबद्दल आपण सोडत असतो. ठीक आहे. त्यामुळे कधीही जरी तुम्ही स्ट्रीट शॉपिंग केलं, दुकानातून काहीतरी ब्रँडेड वस्तू घेतलेल्या आहेत, मग पाठीमागून असं नाही म्हणायचं की माझे पैसे उगाच वेस्ट केले, मी पैसे वाया गेले. कारण त्या पैशाला तुमची एनर्जी, तो तुमचा पैसा आहे ना, तुमच्या एनर्जीशी जोडलेला आहे. तो जरी समोरच्या व्यक्तीकडे गेला, एनर्जी कोणाची आहे? तुमची आहे त्याला लागलेली. सो कधीही नाही. एक नियम बनवून ठेवा, मी डेली तो यूज करते. कुठेही आता आपण मोस्टली कॅश वापरत नाही, सगळ्यांकडे नेट बँकिंग आहे, ऑनलाईनच आपण पे करतो. पण जेव्हा मोबाईलवरून कुठे मी ट्रान्सफर करते, तर त्या व्यक्तीलाही, शॉपकीपर जो काही दुकानदार आहे त्यालाही मी थँक्स म्हणते, माझ्या पैशाला सुद्धा मी थँक्यू म्हणते. ओके. जेव्हा अमाऊंट आपल्या मोबाईलमधून कट होते, ते पैसे कट होतात, तेव्हाही मी तिथे हात ठेवते आणि थँक्यू युनिव्हर्स म्हणते, थँक्यू माय मनी, आय लव्ह माय मनी. जेव्हा तुमच्याकडे अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होतात, तेव्हाही ज्या व्यक्तीकडून क्रेडिट होतील त्या व्यक्तीलाही थँक्यू म्हणायचंय, त्या पैशालाही थँक्यू म्हणायचंय. ही टेक्निक वापरून बघा. आधी तर मोस्टली मी नोटांना वापरत होते, पण जेव्हापासून मोस्टली आपण जास्त करून नेट बँकिंग युज करतोय, फोन पे, जीपे, त्यावेळेला मी मोबाईलवरतीच हात ठेवून तिथं थँक्स गिव्हिंग करते. पण खूप छान रिझल्ट यांनी येतात. तुमचे ब्लॉकेजेस डेली रुटीनला आपोआपच ते क्लीन्स होऊन जातं. ठीक आहे. पर्टिक्युलर त्याला वेळ द्यावा लागत नाही, कारण रोजच आहे ना, हे रुटीनचा पार्ट होऊन जातो. ठीक आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त करायची नाही. सपोज तुम्ही एखादी ब्रँडेड वस्तू घेतली जरी आहे 2000ची, तुम्हाला माहितीये का, तो जो सेल्समन आहे त्या दुकानातला, त्याचा पगार त्या दिवशी तुमच्या पैशातून झाला असेल, तो किती खुश असेल, त्याचे घरचे किती खुश असतील. त्यामुळे ते ब्लेसिंग्स तुम्हाला लागणार आहेत ना, ते ब्लेसिंग्स तुमच्या पैशाला लागणार आहे. तो आनंदी असणार आहे तुमच्या पैशामुळे, तुमच्या थ्रू त्याच्याकडे गेलाय, तुमची एनर्जी आहे. सो जेव्हा केव्हा तुम्ही पैसे खर्च कराल, बार्गेनिंग अजिबात करायचं नाही. कुठे फळवाले असतील, भाजीवाले असतील, 2-4 रुपयासाठी, 5-10 रुपयासाठी बार्गेनिंग करायचं नाही. ती सुद्धा निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे. आपल्याकडे पुष्कळ येतं. 2-4 रुपये सोडले काही गरजू लोकांसाठी तर काही फरक पडत नाही, कारण युनिव्हर्सला काय, देणाऱ्या हातांकडे पैसा येतो. लक्ष्मीचा नियम काय, तुम्ही दिला तर तुमच्याकडे येईल. तुम्ही 10 रुपये कोणासाठी तरी दिले टीप म्हणून, 10,000 रुपये तुमच्याकडे वेगवेगळ्या मार्गाने येतील. सो जर काही लोकांचा स्वभाव असतो की पैसे सुटतच नाही हातातून, समोरच्या व्यक्तीला द्यायचं म्हटलं की, किंवा फ्रीमध्ये कोणाला द्यायचं नाही, पैसे सोडायचे नाहीत. मग जेव्हा तुम्ही, ही फ्रिक्वेन्सी निगेटिव्ह आहे पकडून ठेवण्याची, त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात येणारा पैसा तुम्ही ब्लॉक करत असता. ठीक आहे. सो आजपासून काही गोष्टी तुम्ही जर करत असाल तर आजपासून कृपया त्या स्टॉप करा. ठीक आहे. चलो, आता प्रश्न विचारा, काही प्रश्न असतील तर. येस, मी काय बोलते, चॅटमध्ये पण विचारू शकता. हा, मालकर मॅडम बोला. मिस्टरांना कुठे व्यवहार करायला जायचा असेल, कुठल्या हम्म. जमिनीचा, कशी काय हे द्यायचे त्यांच्या मीटिंगसाठी? काय करायचंय? ते बाहेर जर कुठे मीटिंगसाठी कशासाठी जाणार असतील तर त्यांचे ते सक्सेस होण्यासाठी करायचे. मग आता त्यांना अफर्मेशन द्यायचंय आणि घोषित करायचंय, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे अफर्मेशन वाटतात की त्यांचं काम कसं सक्सेसफुल झालं पाहिजे, त्याच्यातून काय रिझल्ट पाहिजे तुम्हाला, ते तिथे द्यायचंय. आता इथे फक्त तुम्ही घोषित करू शकता, मास्टर लेवलला तिथे सिम्बल्स वगैरे टाकू शकता, टेलिपॅथी देऊ शकता, वेगवेगळ्या टेक्निक आहेत. आता बेसिक लेवलला तुम्ही एवढंच करू शकता, लेवल 1 मध्ये, की हातामध्ये घोषित करू शकता मिस्टरांना आणि ज्यांच्यासोबत मीटिंग करायला चाललेत त्यांना. आणि मग तुमचं सोल्युशन काय होईल, प्रॉब्लेम काय, ते मीटिंग करायला चालेल, कशासाठी, इन्क्रीमेंट वाढवायचं असेल, प्रमोशन हवं असेल,
मग तुमचा रिझल्ट काय, तुम्हाला सोल्युशन काय हवंय, तर प्रमोशन झालेलं हवंय. मग ऑलरेडी प्रमोशन झालेलं आहे, त्यांची सॅलरी वाढली आहे, ती अमाऊंट किती आहे ती तिथं बोलायची आहे घोषित केल्यानंतर, आणि 5 ते 10 मिनिट तिथं अफर्मेशन आणि हिलिंग द्यायचंय. त्याच्यानंतर कॉर्ड कटिंग करून टाकायचं. ठीक आहे, ओके. चलो नेक्स्ट कोण आहे? एक सेकंड, नेक्स्ट 1 मिनिट चॅट बघूयात आपण. मॅडम हॅलो येस, हॅलो मॅडम, हा मला आता रेकीला कॉल करायचा तर म्हणजे काय ऑफर्मेशन कसं बोलायचं काय ते मी म्हणजे कालच जॉईन केलं ना, त्याच्यामुळे मला अजून एवढं समजलं नाही. कोण आहे? अलका पाटील. अलका पाटील मॅडम, डे 1 पासूनचे रेकॉर्डिंग बघून घ्या. ओके, काल आपण कालच शिकवलंय रेकीला कॉल कसा करायचा, त्याच्या आधी नाही नाही शिकवलेलं काय आपण. म्हणजे काय म्हणजे बोलताना हे नुसतं हेच बोलायचं का त्या युनिव्हर्सला, म्हणजे काय म्हणजे अफर्मेशन कसं द्यायचं असं. मला प्रश्न नीट कळाला नाही. तुम्हाला रेकीला कॉल कसा करायचा ते विचारायचं ना, रेकीची हा, ऊर्जा ते प्रभावित कशी करायची. थोडं मग सांगितलं तर बरं. काल आहे, आज पण आहे, शॉर्ट मध्ये सांगते, कारण मग मेन जे प्रश्न आहेत ते राहून जातात. हे आपण कालपासून खूप वेळा घेतलं की रेकीला कॉल कसा करायचा. ठीक आहे, हा थोडं सांगितलं. शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे, मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. ज्या व्यक्तीला हिलिंग देणार आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याचेही आभार मानायचे. मग 3 वेळा रेकी अमृत रेकी अमृत रेकी अमृत म्हणायचंय, आणि त्याच्यानंतर डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करायचंय की या युनिव्हर्स ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट येत आहे, ती तुमच्या सहस्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. त्याच्यानंतर ती तुमच्या मूलाधार चक्रापासून तुमच्या अनाहत चक्रापर्यंत आली आहे, तिथून तुमच्या दोन्ही शोल्डर्स मध्ये प्रवाहित होते, शोल्डर मधून तुमच्या हातांमध्ये, आणि हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे. 3 वेळा बोलायचे. मग एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आणि तो आपल्याला घ्यायचा. मग आता याच्या पुढे जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील, अन्न चार्ज करताय, पाणी चार्ज करताय, पैसे औषधं चार्ज करताय, रिलेशनशिप फील करताय, तिथे ते अफर्मेशन द्यायचं. ठीक आहे, आता आणखी एक कोणाचा प्रश्न घेऊयात की इंटरव्ह्यू साठी कोण आहे? चेतना मॅम, इंटरव्ह्यू साठी कसं देता येईल? मॅडम, तुमची इंटरव्ह्यूची जी फाईल असेल, ओके, तिथे, किंवा सपोज तुम्ही ज्या कंपनीमध्ये जाणार आहात, तुम्हाला कंपनीचं नाव तर माहित असतं, त्या कंपनीला घोषित करायचंय. ओके, आणि तिथं कोणाला घोषित करायचे की तुमचा इंटरव्ह्यू घेणारे जे व्यक्ती आहेत, ठीक आहे, जे ओनर वगैरे असतील, जे कोणी ओनर आहेत, जे मेंबर्स आहेत, जे तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत, जी टीम आहे, त्या टीमला घोषित करायचे. आणि आता तिथं म्हणायचंय की त्या कंपनीचं नाव घेऊन की या कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यूला गेलेली आहे, माझा असा इंटरव्ह्यू खूप छान झालेला आहे, खूप छान पद्धतीने पार पडलेला आहे, आणि मला अप्रुव्हल मिळालेलं आहे किंवा मला लेटर मिळालेलं आहे, जॉईनिंग लेटर मला मिळाले. मग व्हिज्युअलाइज करा की तुमच्या हातामध्ये त्यांनी जॉईनिंग लेटर ठेवलंय, तुमचा इंटरव्ह्यू खूप छान गेलाय, तुमचं सिलेक्शन झालंय, तुम्हाला कॉल आलाय कंपनीतून की या डेट पासून तुम्ही जॉईन करा कंपनी आमची. पॅकेज सगळ्यात महत्वाचं, तुम्ही एक आकडा ठरवा डोक्यामध्ये की तुम्हाला किती पॅकेज हवंय. मग तो आकडा तिथे बोलायचा आहे की मला पर मंथ मला 1 लाख रुपीज सॅलरी, एवढी अमाऊंट मला मिळालेली आहे, ऑफर लेटर, जॉईनिंग लेटर माझ्या हातामध्ये दिलेलं आहे. हे सगळं व्हिज्युअलाइज करायचंय. 5 ते 10 मिनिटं आपल्याला तिथे कप शेप करून हातामधून एनर्जी द्यायची आहे, आणि त्याच्यानंतर अफर्मेशन पण बोलत राहायचं. ठीक आहे, ओके, छान. जयंत सर बोला. अनम्यूट करा सर प्लीज, अनम्यूट करा, आवाज नाही येते. येस सर, आवाज नाही येते. एक मिनिट मी चेक. सर परमिशन दिली बघा बरं आता. येस, काहीतरी इश्यू मॅडम, आता पैशाने बोला. क्लिनिंग केलं ना आपण, त्यावेळेस काय म्हणायचं काय आपल्याला? क्लिन्झिंग करताना ना, हो हो, तिथे काही म्हणायचं नाही. मी म्हटलं ना, हा रेकीचा पार्ट नाहीये. तिथे फक्त अच्छा. व्हिज्युअलाइज करायचं की तुमच्या डोक्यावरून पैशांचा पाऊस पडतोय, तुमच्या आयुष्यात सगळ्या बाजूनी पैसा येतोय. जसं आपण चार्ज करताना जे अफर्मेशन दिले, माझ्याकडे दररोज पैसा येतोय, प्रचंड पैसा येतोय, वेगवेगळ्या मार्गाने पैसा येतोय, एवढंच म्हणायचंय. जे तुम्हाला ओके. पैसे अट्रॅक्ट करण्यासाठी ज्या गोष्टी हव्यात ना, जे सोल्युशन हा आहे हा, ते नाही अफर्मेशन दुसऱ्या द्यायचं. समोर करताना, समोर नाही, दुसऱ्या तेच व्यक्तीचं बोलायचं. करताना नाही ना? ओके ओके. स्वतःचं स्वतः करताना पण तेच, आणि समोरच्याचं करताना मग त्याला व्हिज्युअलाइज करायचं, सांगायचं. त्याला म्हणायचं ओके. तू मनातल्या मनात कल्पना कर, व्हिज्युअलाइज कर, तुला काय किती, आणि मिळालेल्या पैशांनी तो काय काय करणार आहे.
त्या पैशांचा वापर कुठे कुठे करणार आहे तेही त्याला इमॅजिन करायला सांगायचं. ठीक ओके आहे. ओके व्हेरी गुड ठीक आहे. नेक्स्ट कोण Thank you. आहे? थँक्यू सर. कोण आहे? स्वरा मॅडम. भावाचे एका ठिकाणाहून पैसे येणे आहेत पण ते अजून त्याला मिळत नाहीयेत. तर मॅडम सोल्युशन काय आहे त्याच्यावरचं? घोषित करायचंय भावाला हातामध्ये आणि तिथे बोला की त्याला जे पैसे त्याचे स्टक झालेत कुठं ते सगळे पैसे त्याला मिळालेत. एक डेडलाईन द्यायची आहे कारण युनिव्हर्सला तुम्ही डेडलाईन देता तेव्हा ती गोष्ट त्या डेडलाईनच्या त्या तारखेच्या आतमध्ये होते. ठीक आहे. एक डेडलाईन गेली पाहिजे की मे एंडिंग पर्यंत त्याला त्याचे सगळे पैसे परत मिळालेले आहेत. जी कोणी व्यक्तीनं घेतले असतील कुठे स्टक झालेत तर तिथून ते रिलीज झालेले आहेत त्याच्या अकाउंटला ते क्रेडिट झालेले आहेत हे सुद्धा बघायचे व्हिज्युअलाइज करायचे. ठीक आहे. मॅडम मी चलो. बोलू का? ते तुम्ही हा, मगाशी नोट चार्जिंग करायचं म्हटलं होतं ना, मग ती ती आपल्या जवळ ठेवायची परमनंट जपून. हो 2 ते 3 महिने खर्च नाही करायचा. आपल्या पर्समध्ये ठेवा ना, वॉलेटमध्ये आणि ठेवा. बरं, आणि कितीची नोट घ्यायची असते? 1 का 2, 3, 4 किती घ्यायच्या त्या? काही लिमिट नाहीये. पण मी म्हंटल की तुम्हाला खर्च तुम्ही ठरवा किती नोटा घेऊ. 1-2 नोट आणि असं काही नाहीये 500ची घ्या, 100ची घ्या, 20ची घ्या. काही नाही. शेवटी तो पैसाच आहे ना. 20ची घेतली आणि 500ची घेतली म्हणून काही एनर्जीमध्ये त्याच्या फरक नाही पडत आहे. नाही ठीक नाही. आहे. येस. बरं, आणि म्हणजे ते असं हाताने करायचं कप असे आपण गोल करायचो पहिल्यांदा एनर्जी घेताना तसं करायचं त्याला. हो आणि हो तिन्ही रेकी करायचं का? बॉल पण करायचा का? हो हो बॉल मॅडम. बॉल करायचा. बॉल करून आपल्याला प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय आणि मग पैशावरती कप शेप मध्ये हात धरायचे आणि मग तिथं आपल्याला अफर्मेशन बोलायचं. त्याला रेकीचं हिलिंग बरं. द्यायचंय. ठीक आहे. आणि आता जे आपण केलं होतं नाही, आणि आता जे आपण केलं होतं माझं अजून बोलणं व्हायचंय. आता जे आपण केलं होतं ते काय होतं म्हणजे त्या नोटा खर्च केल्या तरी चालणार आहे ते? चालतील. तो रेकीचा पार्ट नाहीये मॅडम म्हटलं. रेकीच्या सिलेबस मधला नाहीये. तो बाहेरची टेक्निक आहे. बाहेर. बरं, हा. आणि माझी तुम्ही एकदा ते पाठ दुखते, मान दुखते असं पण म्हटले होते. त्याचं काय आहे? पाठ मान दुखते ना मॅडम 7 चक्राचं मेडिटेशन रोज करा आणि पैशाचं चालेल. पण क्लिन्झिंग करा. पाठीवरती, मानेवरती आणि मणक्यावरती ठेवा. ठीक आहे. चालेल. हो. मूलाधार चक्रावर पाठीमाग. येस. मॅडम सहस्रार, आज्ञा, विशुद्धी आणि अनाथ पण घ्यायचं का? आणि हे मूलाधार? पूर्ण 7 चक्राला करा मॅडम. ठीक आहे. पूर्ण सात्विक. बॉडीचं क्लिन्झिंग करा. सगळे 7 चक्र करा. ठीक आहे. चालेल. नेक्स्ट हो चालेल. मॅडम नेक्स्ट कोण आहे? मॅडम मॅडम ते पेनाचं बोललेलं ना तुम्ही एक्झामला जाताना पेनाला हिलिंग करा. तर एक्झाम वरून आल्यावर की जाताना की कसं म्हणजे झाल्यानंतर एक्झाम की अगोदर असं? अगोदर मॅडम. झाल्यानंतर कसं अच्छा. देणार? नाही परीक्षा म्हणजे जायच्या आधी. आपण नाही म्हणजे हा. कसं आहे गोष्टी झाल्यानंतर म्हणजे हे होणार असं बोलायचं का तेव्हा? म्हणजे एक्झामला चांगला पेपर त्याचं जाणार. परीक्षेच्या आधी त्याचे पेन चार्ज करून ते पेन त्याला लिहायला द्यायचे आणि जोवर परीक्षा संपत नाही डेली चार्ज करून द्यायचे. ओके. नाही आपण पण काय बोलताना असं बोलताना ऑलरेडी त्याचा रिझल्ट काय आलाय, त्याला पेपर सोपा गेलाय. तुम्ही प्रॉब्लेम काय आहे की त्याला पेपर सोपे जावेत म्हणून तुम्ही चार्ज जावे. करताय हा ना. हा मग हा तिथे काय बरोबर. बोलायचं की त्याला ऑलरेडी पेपर सोपे गेले, छान प्रकारे त्याने लिहिलाय, कव्हर केलाय पेपर. ओके. अशा पद्धतीने हेच मला विचारायचं. मी लग्नासाठी एक प्रश्न घेऊयात. थांबा मॅडम माझा एक प्रश्न आहे की मॅडम आता सांगितलं ना पैशांना घोषित करा. ज्या व्यक्तीकडे आहेत, ज्या पॉलिसीमध्ये आहेत तिथून तुम्हाला ते रिलीज झाले, तुमच्या अकाउंटला क्रेडिट झाले तसं बघायचंय. ठीक आहे. एक पुढचा प्रश्न घेऊयात आपण. हे कोण आहे? मंगल मॅम. मंगल भुजबळ का? मुलाच्या मॅरेजसाठी रेकी करू शकतो का? येस मॅडम. त्याचं लग्न डिले होतंय का किंवा तुम्हाला हवी तशी मुलगी मिळत नाहीये मग त्यावेळेस काय करायचं त्याला हातामध्ये घोषित करायचंय. ओके. आणि तिथे काय बोलायचंय की तुमच्या मुलाचं नाव घ्यायचंय. आधी त्याचे आभार पण मानायचे. तिथे मुलाचं नाव घ्यायचंय आणि काय म्हणायचंय की याला हवी तशी योग्य साथीदार, योग्य पार्टनर, सोलमेट त्याला मिळालेली आहे. मग तुम्हाला कुठले गुण हवेत तुमच्या सुनेमध्ये, होणाऱ्या सुनेमध्ये ते पण तिथे बोलायचे. तुम्हाला कशी हवी? सात्विक हवी आहे का? शांत स्वभावाची हवी आहे का? ओके. आणखीन कुठले गुण तुम्हाला तिच्यामध्ये हवेत ते सगळे तिथे बोलायचे आणि एक डेडलाईन द्यायची आहे की डिसेंबर 2026 पर्यंत त्याचं लग्न ठरलेलं आहे. ठीक आहे. मग व्हिज्युअलाइज करा की लग्न ठरलंय, पत्रिका तुम्ही छापायला टाकलेल्या आहेत, ऑलरेडी एंगेजमेंट वगैरे काही सेरेमनी असेल ती पार पडलेली आहे. हे सगळं व्हिज्युअलाइज करायचं. तो मूवी आपल्या थर्ड आय वरती बघायचा आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला रेकीचं हिलिंग द्यायचं आहे. ठीक आहे. येस. नेक्स्ट अलका मॅडम. मी काय म्हणते की प्रत्येक आणि एक तर ना सेशन सुरू असताना तुम्ही प्रश्न लिहून ठेवत जा.
पण प्रत्येकाने मॅडम 1 किंवा 2च प्रश्न जे महत्वाचे असतील ते विचारायचे, कारण 80-90 एक लोक आहेत, विचारायचं होतं 75 लोक. मॅडम. सो सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. आपल्याकडे तेवढा टाइम पण नाहीये, टाइम लिमिट आहे, ऑलरेडी सेशनचा टाइम होऊन गेलेला आहे. सो मॅडम सगळ्यांना प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे. एकच विचारायचं आहे. आपण तर हिलिंग घेतली ना, रेकीची हिलिंग, तर नंतर कॉल कटिंग केव्हा करायचं? असं तेव्हाच करायची का नंतर करायची, केव्हा करायचं? मॅडम मगाशी ते 4 वेळा सांगितलं मी, प्रत्येकाला वेगवेगळे सांगितले कॉल कटिंग. मग आपला फोकस असला पाहिजे ना क्लासमध्ये, की कॉल हो कटिंग कधी करायचंय, हिलिंग देऊन झालं की लगेच कॉल कटिंग करायचंय. ठीक आहे. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. चलो. येस, तेजस्विनी मॅडम देवकर, मिस्टर ट्रेडिंग करतात, तर त्यासाठी अफर्मेशन काय? मग मॅडम जिथे तुम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत, कुठल्या शेअर्स कुठले घेतलेले आहेत तुम्ही, कुठे तुम्हाला प्रॉफिट हवंय, किती प्रॉफिट हवंय तुम्हाला, ओके, तर त्या कंपनीचं नाव घ्यायचंय, किंवा तुम्हाला तुम्ही मोबाईल समोर ठेवून तिथेही रेकीचं हिलिंग देऊ शकता. ठीक आहे. प्रॉफिट किती झालंय तो आकडा पण बघायचा आहे, की मला दिवसाला एवढं त्याच्यातून इन्कम येत आहे, एवढी अमाऊंट माझ्या अकाउंटला क्रेडिट होतीये, किंवा महिन्याला मला एवढी अमाऊंट त्याच्यामधून येत आहे. स्नेहा शुक्ला कोण आहे? एक सेकंड हा. ओके स्नेहा मॅडम, मला जास्त निगेटिव्हिटी आहे तर काढायचे आहे, कसे करू? मग मॅडम इथे निगेटिव्हिटी रिलीज झाली असं नाही म्हणायचं. तुम्ही काय करायचं, एक तर 7 चक्राचं तुम्ही मेडिटेशन रोज करायला लागा स्नेहा मॅडम. ओके. खूप सारी निगेटिव्हिटी आहे लाईफमध्ये तुमच्या स्वतःमध्ये, तर पहिले ती बॉडीमधून 7 चक्र आपल्या ऑरामधून ती क्लीन करायला हवी, म्हणून 7 चक्रांचं मेडिटेशन दररोज करा. त्याच्यानंतर रेकीचं हिलिंग देताना रेकीला कॉल करायचे, प्रोटेक्शन शील्ड घ्यायचे, त्याचबरोबर हात कप शेप मध्ये आपल्या सहस्त्रार चक्रावरती ठेवायचं. ओके, स्वतःला हिलिंग देताना. आणि मग तुमच्या इच्छा पण बोलायचं की मी हेल्दी आहे, निरोगी आहे, पूर्णपणे स्वस्थ आहे, मी मेंटली, फिजिकली, इमोशनली स्ट्रॉंग आहे, हेल्दी आहे. ठीक आहे. मेंटली, फिजिकली, इमोशनली मी स्ट्रॉंग आहे, हेल्दी आहे, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात, माझी सगळी कामं अगदी इझिली पार पडतात, वेळेवरती पूर्ण होतात. आणखी तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तिथे बोलायच्या. ठीक आहे. पण निगेटिव्हिटी माझ्यामधून निघून गेली असं नाही म्हणायचं. मग त्याऐवजी तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन वापरा, मी स्ट्रॉंग आहे, हेल्दी आहे. ओके, असे अफर्मेशन वापरायचे. येस, नेक्स्ट कोण आहे का? नाही तर आपण सेशन थांबूयात, कारण पुढचंही सेशन आहे मला लगेच. येस, कोण आहे? संजय भोसले सर, ज्यांच्याकडे पैसे अडकले त्यांच्या फोटोवर अफर्मेशन दिलं तर चालेल का? येस सर, डेफिनेटली, खूप छान रिझल्ट येतील तुम्हाला. ओके, त्यांचा फोटो समोर ठेवायचा, त्याच्यावरती अफर्मेशन द्यायचं, मग त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, आधी तर त्याचा थँक्स गिव्हिंग करायचंय, त्याच्या फोटोवरती कपशेप मध्ये हात ठेवायचा, आणि मग तिथं म्हणा की त्या व्यक्तीला तुम्ही तुमचे विचार त्याच्यापर्यंत सोडू शकता. XYZ या व्यक्तीनं माझे सगळे पैसे मला परत आणून दिलेत, आणि अफर्मेशन काय द्यायचं की त्याने प्रामाणिकपणे, अगदी मनापासून प्रामाणिकपणे स्वतःहून माझे पैसे मला आणून दिलेत. मग एखादी डेडलाईन ठरवा, तुम्हाला कधीपर्यंत तुमचे पैसे परत हवे, जून एंडिंग पर्यंत त्याला टाइम लिमिट द्या, की जून एंड पर्यंत या व्यक्तीनं माझे सगळे पैसे स्वतःहून मला आणून दिलेले आहेत, अतिशय आनंद आणि प्रामाणिकपणे मला ते आणून दिलेत, आणि त्याच्यामुळे मी खूप खुश आहे, आनंदी आहे, असे अफर्मेशन द्यायचे. ठीक आहे. चलो, आता सेशन थांबूयात. सगळ्यांनी ग्रुप ओपन आहे, तिथे प्रश्न विचारायचे, तिथे आन्सर्स दिले जातील. ठीक आहे.